आजच्या सेक्शन मध्ये मुलांना आपल्याला ELPP जे PYQ पण घ्यायचे आपल्याला आणि प्लस थोडं आपण थेरॉटिकली डिस्कस पण करू. थेरॉटिकली मध्ये तेच पॉईंट डिस्कस करतो मी जे पॉईंट्स मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार आहेत. ठीक आहे. चल बघा मुलांना आता हे कालच ग्रुपला टाकलं होतं, कोणी रीड केलं असेल नसेल डझंट मॅटर. आपल्याला जे महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत त्याच्याकडे डिस्कस करू आपण. ठीक आहे. आता कॉमन रिझन जो असतो, जसं या ठिकाणी बघा काय काय प्रोसेस करायची. याला अनबाउंडेड रिझन म्हणायचं. अनबाउंडेड रिझन हा असतो बाउंडेड रिझन. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी आता मॅक्झिमा मिनिमा काढायचं माहिती आहे तुम्हाला, कारण बोर्डची एक्झाम झाली तुमची. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय दिलंय, मॅक्झिमाइज झेड दिलाय, सब्जेक्ट टू कन्स्ट्रेंट दिलेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि थर्ड. 3 कन्स्ट्रेंट्स आहेत, म्हणजे 3 लाईन भेटणार आपल्याला. यांनी लाईन पण फाइंड आउट केली. पहिली लाईन किती, x + 2y. बस हे 10-15 मिनिटात होऊन जाईल मुलांना, याला जास्त टाइम नाही देणार आपण. जसं आपण आता x + 2y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 आहे. मग इथं काय करणार, ही लाईन ड्रॉ कशी करायची हे थोडं बघू आपण. काय करायचं, या ठिकाणी y0 असला तर x किती येणार आहे, 6 येणार. y0 असेल तर x किती येणार तुमचा, 6 येणार. म्हणजे x 6, 0 हा म्हणूनच पॉईंट घ्यायचा. पुन्हा काय करायचं, x0 घ्यायचा, y किती येणार, 3 येणार. इथला पॉईंट भेटणार 0,3. मग इथून एक लाईन पास होणार आपली अशा टाईपमध्ये. ठीक आहे. पुढं काय करणार आपण, आता दुसरं इक्वेशन बघणार. दुसरं इक्वेशन किती, x + y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7. मग आता मला सांगा बरं, हा कसा बनणार आपला, हा बनेल आपल्याला या टाईपमध्ये. y0 असेल तर x 7 येणार आहे. म्हणजे एक पॉईंट काय भेटला आपल्याला, या टाईपची लाईन भेटेल अशा टाईपमध्ये. कारण इथला पॉईंट कसा येणार आहे, 7,0. आणि इकडचा पॉईंट कसा भेटणार आहे, 0,7. आणि तिसरं लाईनचं इक्वेशन बघा किती, तिसरं लाईनचं, दॅट इज 3x + 2y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6. इथं मुलांना y0 असेल तर x किती येते, 2. x येतं 2, म्हणजे पहिला पॉईंट 2,0. इथं चार्ट वगैरे काढायचं नाही आपल्याला, असं वरील लक्षात ठेवायचं. दुसरा आता x0 घेतला तर y किती आला, 3, 0,3 या टाईपमध्ये. म्हणजे आपल्याला या टाईपची एक लाईन भेटेल जी याच्यातून पास करणार आहे. आता 3 लाईन काढल्यात आपण. आता प्रोसेस काय करायची बघा. आता या ठिकाणी सांगितलंय ओरिजिन टेस्ट घ्यायची. पहिले फर्स्ट इक्वेशन इथे बघा आपलं, याच्यासाठी ओरिजिन टेस्ट, x + 2y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6. मला सांगा बरं, या ठिकाणी एक्स वायची व्हॅल्यू 0, 0 घेतली, 0 हा 6 पेक्षा मोठा असतो का, नाही मुलांना, 0 हा 6 पेक्षा लार्जेस्ट व्हॅल्यू नसते. मग हे काय येणार, नॉन ओरिजिन साईड येतं. म्हणजे आपली जी फर्स्ट लाईन होती, फर्स्ट लाईन याच्या बाहेरचा पोर्शन येणार आहे मुलांना. त्याच्यानंतर दुसरी लाईन कुठली, x + y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7. याला बघा ओरिजिन टेस्ट, 0 + 0, 0 इज लेस दॅन 7. दॅट मीन्स ह्या लाईनच्या, ह्या दुसऱ्या लाईनच्या मधला पोर्शन घ्यायचा आपल्याला. आणि तिसरी लाईन होती आपली 3x + 2y ही वाली. याच्यामध्ये बघा x y 0 घेतला तर 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 आहे का, नाही आहे, नॉन ओरिजिन साईड. ही जी तिसरी लाईन आहे याच्या पण कुठला पाहिजे आपल्याला, बाहेरचा पोर्शन घ्यायचा आहे मुलांना. मग आपल्याला इक्वेशन कसं बनणार बघा, आपलं जे इक्वेशन बनणार याच्या बाहेरचं येणार या टाईपचं आपल्याला हा शेडेड पोर्शन या ठिकाणी भेटून जाणार आहे मुलांना. क्लिअर इथपर्यंत. नंतर आपण हे मॅक्झिमम मिनिमम काढण्यासाठी 3 आणि हे 4 पॉईंट घेऊन आपण मॅक्झिमा मिनिमा काढू शकतो मुलांना. ठीक आहे. या ठिकाणी फिजिबल सोल्युशन हे आलं तुमचं. कुठलं फिजिबल सोल्युशन येतंय, सी किंवा ABDC, ABDC इज अ फिजिबल सोल्युशन्स. ठीक आहे, या टाईपमध्ये. आता मुलांनो याच्यामध्ये एक सांगायचं मला, की आपल्याला अशी जर कंडिशन असेल की आपली लाईन ओरिजिन मधून पास करते. ठीक आहे. मग आता इथं काय सांगितलं नाही तुम्हाला की बाबा ग्रेटर दॅन आहे का लेस दॅन आहे, इथं काहीच सांगितलं नाही. असं दिलं इक्वेशन, x + y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.
अशा टाईपमध्ये दिले. आता मला सांगा बरं, एक्स 0 असलं वाय पण 0 येणार आहे आणि वाय 0 असलं तर एक्स पण 0 येणार आहे. मग मला सांगा आपल्याला ग्राफ या साईडचा घ्यायचा आहे कव्हरच्या साईडचा घ्यायचा आहे, बरोबर आहे. प्रॉब्लेमच आहे ना, बऱ्याच मुलांना काहीला माहीत असेल पण बऱ्याच जणांना माहीत नसेल. कारण असं जर इक्वेशन दिलं याचा ग्राफ कसं येणार, कारण ती लाईन तर ओरिजिनमधून पास करते, राईट आहे मुलांना. आणि ओरिजिनमधून पास करत असेल तर प्रोसेस काय करायची बघू आपण. मग आता मुलांनो या ठिकाणी काय प्रोसेस करायची बघा. एक पॉईंट घ्यायचा, कुठलाही पॉईंट घ्या, 1,0 याच्यामध्ये पुट करायचं. 1 + 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे ट्रू आलं का फॉल्स आलं बघा. 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ट्रू का फॉल्स आहे, ट्रू आहे ना. 1 हा 0 पेक्षा ग्रेटेस्ट आहे, राईट आहे. ऑर इक्वल टू नसलं तरी ग्रेटेस्ट आहे ना. दॅट मीन्स ही कंडिशन सॅटिस्फाईड करते 1 साठी. हे जे इक्वेशन आहे 1 साठी कसं सॅटिस्फाईड. तुमचा ग्राफ कसा येणार, या डिरेक्शन येणार. तुमचा ग्राफ कुठं घ्यायचा, या डिरेक्शनला घ्यायचा असतो मुलं. क्लिअर इथपर्यंत. समजा मी काय केलं आता, पॉईंट -1,0 टेस्ट घेतली. मग इथं हा -1 + 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. -1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ट्रू का फॉल्स आहे, फॉल्स आहे. मग आपला जो पॉईंट इथं होता ह्याच्या कुठं येणार ग्राफ तुमचा, नॉन ओरिजिन साईडला येणार. नॉन ओरिजिन साईड म्हणजे समजलं, या पॉईंटच्या ऑपोजिट साईडचा ग्राफ आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे, म्हणजे हाच ग्राफ त्या ठिकाणी काढायचा आहे. तर लक्षात आलं ना. आता लाईन जर अशी पण पास करू शकते ना, काय प्रॉब्लेम आहे, अशी पण पास करू शकते लाईन. असे जरी पास केले तरी इथं तुम्हाला ओरिजिन टेस्ट घ्यायची, राईट. ओरिजिन टेस्ट घेतल्यानंतर बघायचं आपल्याला ह्याच्यामध्ये एक्स + वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 मध्ये 1,0 पॉईंट पुट करा. हे सॅटिस्फाईड होतंय म्हणजे ह्या पॉईंटकडचा ग्राफ आपल्याला घ्यायचा आहे. जर सॅटिस्फाईड नसतं झालं, इथं जर आपल्याला एक्स + वाय लेस दॅन ऑर इक्वल टू दिलं असतं 0, तर अशा केसमध्ये काय झालं असतं, ग्राफ तुमचा या डिरेक्शनला आला असतं, या साईडचा, या साईडला आला असतं. तर हे ओरिजिनचं क्लिअर आहे सगळ्यांना, कारण क्वेश्चनमध्ये आहेत तसे पॉईंट. बस मुलांना थेरॉटिकल असं काही जास्त नाही आहे, ठीक आहे. इन इक्वेशन दिलेलं असतं. 2-3 टाईपचे क्वेश्चन असणार आहेत. एक बघा आता टाईप पण सांगतो. पहिला टाईप असेल तुम्हाला इन इक्वेशन दिले असतील, ग्राफ आयडेंटिफाय करा म्हणतील. ग्राफ आपल्याला 4 ग्राफ दिलतील, क्वेश्चन दिलाय, याचे 4 ग्राफ दिलेले असतात. त्याच्यापैकी कुठला त्या क्वेश्चनला मॅच करतोय तो फाइंड आउट करायचा. दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन आहे. दुसऱ्या टाईपमध्ये क्वेश्चन दिला असतो, त्याचा ग्राफ कसा येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज दी, किंवा दुसऱ्यामध्ये एक ग्राफ दिला जाईल तुम्हाला या टाईपचा, राईट, अशा टाईपचा. आणि ह्या ग्राफचं कुठलं ही क्वेश्चन आहे, म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला ते काय देतील, इन इक्वेशन देतील. ऑप्शनमध्ये असे इन इक्वेशन देतील, सेकंड ऑप्शन, 3 इक्वेशन असतील वगैरे. मग हा जो ग्राफ आहे हा कुठल्या क्वेश्चनसाठी मॅच करतोय किंवा कुठल्या ऑप्शनला मॅच करतोय ते बघायचं. बा पहिलं काय, क्वेश्चन असेल त्याचे 4 ग्राफ असतील, मग ह्या क्वेश्चनला कुठला ग्राफ मॅच करतोय तो सिलेक्ट करायचा. दुसरा एक ग्राफ दिलाय आणि आपल्याला खाली ऑप्शनमध्ये तो ग्राफचे क्वेश्चन दिलेत, म्हणजे ऑप्शन असे दिलेत क्वेश्चन बनतो अशा टाईपमध्ये. किंवा हे जे इन इक्वेशन आहेत, कुठल्या इन इक्वेशनचा तो ग्राफ आहे तो बघायचा आहे. म्हणजे 2 तर इथंच झाले, सेमच आहेत दोन्ही पण. तिसरा क्वेश्चन कसा असेल, तिसरा क्वेश्चन असेल आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, पॉईंट बी काढा वगैरे असं म्हटलं जातं. ग्राफ दिला जातो या टाईपचा, अशा टाईपचा, बीचे कोऑर्डिनेट्स काढा म्हणतील, ठीक आहे. तर हे पण सोपं आहे. तुम्हाला 2 लाईनला सॉल्व्ह केलं, 2 लाईनचे इक्वेशन सॉल्व्ह केले तर आपल्याला पॉईंट बी त्या ठिकाणी भेटून जाईल मुलांना. त्याच्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन कसा भेटू शकतो मुलांना या ठिकाणी. 4th नंबरचा बाउंडेड आहे, अनबाउंडेड आहे, या टाईपचं आपल्याला विचारलं जातं. ग्राफ जर असा असेल, एक अशी लाईन आहे आणि दुसरी लाईन अशी गेली आणि इकडचा ग्राफ असेल तर हा अनबाउंडेड झाला, मधलाचा असता तर बाउंडेड झाला असता, ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथं इक्वेशन दिलं जाईल, त्याचा ग्राफ काढून आपल्याला डिसाईड करायचं आहे बाउंडेड आहे का अनबाउंडेड. ऑप्शनमध्ये ग्राफ नसतो, बाउंडेड अनबाउंडेड असं राहतं मुलांना, किंवा लिनियर वगैरे अशा टाईपमध्ये. 5th क्वेश्चन काय बनेल, झेड मॅक्स काढा म्हणतील किंवा झेड मिनिमम. मॅक्झिमम मिनिममचं आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची असते. हे सर्वांना माहिती, कुठल्या पॉईंटसाठी आहे ते विचारलं जातं. मग कुठल्या पॉईंटसाठी तो मॅक्झिमम आहे, कुठल्या पॉईंटसाठी मिनिमम आहे, त्याच्यामध्येच विचारलं जातं मुलांना, ठीक आहे. अशा टाईपमध्ये क्वेश्चन असेल बेसिकली.
तर आता क्वेश्चन बघू थोडे आपण, ठीक आहे. आणि 2025चेच क्वेश्चन बघायचे आहेत आपल्याला. तर बघा आता ती मुलं आहेत, अटेंडन्स पण घेऊत आपण थोडं 5-10 मिनिटांना, कारण 12 नंतर काही मुलं जॉईन होतील ज्यांना माहीत नाही ते. पण लक्ष द्या, आज प्रॉपर क्वेश्चन होतील. चल बघा रे मुलं. या ठिकाणी काय करायचं, क्वेश्चन आहे आपल्याकडे 2025 एप्रिलचा बघा. In a LPP, the maximum value of the objective functions, the maximum value of objective functions एकच मिनिट, क्वेश्चन रीड करा मुलांना. द मॅक्झिमम, ह्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स. दॅट मीन्स वी नीड टू फाइंड आउट झेड मॅक्स, ठीक आहे. आणि झेड मॅक्सची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी विचारली, म्हणजे कुठल्या पॉईंटसाठी तो मॅक्झिमम आहे, ठीक आहे. तो काढून आपल्याला ह्याच्यामध्ये तो पॉईंट पुट करून जे आन्सर येतं ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं. काय काय प्रोसेस असते रे मुलांना, बा सिंपल प्रोसेस आहे. आधी आपल्याला कशाची गरज असते, कन्स्टंटची गरज असते, राईट आहे. या टाईपमध्ये किती कन्स्टंट आहेत आपले, 4 कन्स्टंट आहेत. एकाचे पॉईंट लिहितो मी. जसं आपल्याला एक्स प्लस वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे. मग मला सांगा वाय 0 झालं तर एक्स किती आला, 5,0. एक्स 0 झालं तर वाय किती आला, एक 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 लाईन इथून भेटेल आपल्याला. दुसरी लाईन कशी काढायची, बस सोपं आहे. इथं काय चार्ट वगैरे काढत बसणार नाही आपण, लक्षात आलं ना. इथं 4 आहे, इथं मला सांगा वाय 0 असेल तर 4,0 झाला. आता एक्स 0 असेल तर 0,2 आली व्हॅल्यू. याच्यापासून दुसरी लाईन भेटेल. तिसरी लाईन बघा, 4x प्लस वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 12. याच्यामध्ये आता वाय 0 घेतला तर एक्स किती आला, 3, आणि एक्स 0 घेतला तर वाय किती आला मुलांना, 12. तर अशा आपल्याला 3 लाईन फाइंड आउट करायचे. आणि 3 लाईन फाइंड आउट करून इथं आपल्याला काय करायचं, ओरिजिन टेस्ट चेक करायचं ओरलीच. मला सांगा काय बनणार, हे 0 इज लेस दॅन 5 ओरिजिन साईडला येणार ना. इथं जी लाईन बनणार आहे ही कशी येणार तुमची, नॉन ओरिजिन साईड. आणि ही जी लाईन आहे हे पण काय येणार तुमचं, ओरिजिन साईड येणार. कसं डिसाईड करायचं, एक्स वाय 0 घ्यायचा, बघायचं 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 ट्रू आहे, ओरिजिन साईड. 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 फॉल्स आहे, नॉन ओरिजिन साईड. इथं एक्स वाय 0 पुट केला तर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 12 ट्रू आहे, ओरिजिन साईड. तर अशा टाईपमध्ये आपण काय केलं, या ठिकाणी 3 लाईन ड्रॉ करून घेतल्या मुलांना. बा इथं हायलाईट करतो मी, फर्स्ट, सेकंड, आणि आपल्याला थर्ड लाईन इथे बघा, ही थर्ड लाईन. आता याच्यातलं 2 लाईनचं कसं होता, ओरिजिन साईडला होता. कुठल्या 2 लाईनचं ओरिजिन साईडला होतं, त्याच्यापैकी ही एक लाईन आहे, राईट आहे. आणि तुमची ही वाली एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. बघा रे, एक्स प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आणि 4x प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 12. तर हा तुमचा 4x प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 12. बघा या टाईपमध्ये काय केलं आपण, याला सिम्प्लिफाय केलं. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता पुढची प्रोसेस काय असणार आपली, ग्राफ काढला. आता इंटरसेक्टिंग पॉईंट बघा, इंटरसेक्टिंग पॉईंट किती भेटतात, इथं बी भेटतंय, इथं सी आहे, डी, इथलचा पॉईंट ए. आता मुलांना मला सांगा, आता पहिला क्वेश्चन आहे मुलांना, थोडं डिटेलमध्ये घेऊत आपण. पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स आपल्याला डायरेक्ट भेटणार आहे, इथे तर तो 0,2 वाय ॲक्सेसवर आहे. पॉईंट डी चे पण काय भेटणार आहे, डायरेक्ट भेटतील 0,5. त्याच्यानंतर आता पॉईंट बी आणि सी काढायचा आहे. आता पॉईंट बी काढण्यासाठी काय प्रोसेस करायची, पॉईंट बी कुठल्या 2 इक्वेशन पासून भेटलाय, 4x प्लस 5 इक्वल टू 12. आणि दुसरं इक्वेशन कुठलं आहे मुलांना, एक्स प्लस 2y
इक्वल टू 4. ह्या दोघाला सॉल्व करायचे. मग ह्या एक्सला जर मी काय केलं 4 न मल्टिप्लाय केलं तर हा बनला 4x. ह्या एक्सला 4x प्लस 8y इक्वल टू 16. मग आता काय केलं मी याला फर्स्ट इक्वेशन, हा सेकंड, हा बनला थर्ड. आता थर्ड मायनस फर्स्ट केलं मी. बघा बरं डायरेक्ट 4x मायनस 4x काय झालं 0. 8y मायनस y किती आला 7y. आणि 16 मायनस 12 किती आला हा 4 आला इक्वल टू 4 आला. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली आपली 4/7 आला. बघा बरं y किती भेटला आपल्याला 4/7 भेटला. करेक्ट आहे. तसंच आता हा कुठं पुट करायचा आपल्याला, हा आपल्याला x मध्ये पुट करायचा. मग आता याला कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करू आपण, त्याच्यामध्ये सेकंड मध्ये पुट करू. x प्लस 2 इंटू 4/7 इक्वल टू किती आला 4. या ठिकाणी x इक्वल टू 4 मायनस 8y किती आला 7. x ची व्हॅल्यू किती येते बघा 7 इंटू 4 28. 28 मायनस 8 डिवाइड बाय 7. मग x ची व्हॅल्यू इथं आली 20 डिवाइड बाय 7. दुसरा पॉईंट पण आपल्याला त्या ठिकाणी भेटला. समजलं. इंटरसेक्टिंग पॉईंट काढण्यासाठी ते कुठल्या दोन लाईन पासून बनलाय. जसं आपल्याला ही लाईन तो कुठल्या दोन लाईन पासून बनला होता, फर्स्ट आणि सेकंड लाईन 2x प्लस 2y इक्वल टू 4. त्याला सॉल्व केलं एक्स वाय ची व्हॅल्यू भेटली. आणि एक्स वाय ची व्हॅल्यूज काय असते पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. चला पॉईंट सी चं एक सांगा मुलांना. पहिल्या क्वेश्चनलाच आपण सॉल्व करतोय, पुढे नाही सॉल्व करणार. त्यात समजून घ्या. पॉईंट सी कुठल्या दोन लाईन पासून बनलाय आपला x प्लस वाय इक्वल टू 5 राईट. आणि दुसरा आहे सेकंड आहे बघा 4x प्लस वाय इक्वल टू 12. दॅट इज 4x प्लस वाय इक्वल टू 12. ह्या दोघाला सॉल्व करू. डायरेक्ट सबट्रॅक्शन करू आपण दोघांमध्ये. x मायनस 4x किती आला मायनस 3x. y मायनस वाय 0. आणि 5 मायनस 12 किती आला मायनस 7. राईट इथपर्यंत. बा 12 मध्ये 5 गेलं किती राहतं 7च राहतं. मग आता पुढे काय प्रोसेस करायची बघा. इथून आपल्याला x भेटणार आहे. तर x ची व्हॅल्यू किती येते मायनस मायनस कॅन्सल होऊन 7/3 येणार. मग हा जर याच्यामध्ये पुट केला मी y इक्वल टू किती आला 5 मायनस x. बरोबर आहे. मग या ठिकाणी 5 मायनस 7/3 जर केलं 15 मायनस 7 किती येत आहे 8/3 येणार. तर अशा आपल्याला सगळे पॉईंट या ठिकाणी भेटून गेले मुलांना. एकदा पॉईंट भेटले की काय करायचं लगेच ह्याच्यामध्ये पुट करायचं झेड वाल्या इक्वेशन मध्ये. झेड वाला इक्वेशन किती मुलांना आपलं बघा. झेड वाला इक्वेशन आहे या ठिकाणी 6x प्लस 3y. याच्यामध्ये आपल्याला एक्स वायचे पॉईंट पुट करायचे आणि त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. व ॲट पॉईंट 0,2 साठी हे पॉईंट घेतले आपल्याला 4 पॉईंट भेटले. पहिलं 0,2 साठी झेड किती आला 6. 20/7 4/7 साठी 132 डिवाइड बाय 7. पॉईंट सी साठी किती आला 22. आणि पॉईंट डी साठी किती आला 15. मग सगळ्यात जास्त व्हॅल्यू कुठली याला डिवाइड करून बघायचं आधी. 7 इंटू 1 हा येणार 1. रिमाइंडर किती आला 62 झाला. 8 येत आहे म्हणजे 18 पॉईंट समथिंग येणार हे. ठीक आहे. म्हणजे हे 22 पेक्षा छोटाच आहे ना. मग लार्जेस्ट व्हॅल्यू कुठली आली 22. कुठल्या पॉईंटसाठी सी साठी. मग ऑप्शनमध्ये ते एक मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली जाईल किंवा कुठला पॉईंट आहे हे विचारू शकतात. पॉईंट जर विचारला असतं तर पॉईंट सी घेतला. आता पॉईंट सी नाही देणार तिथं, डायरेक्ट काय देतील पॉईंट देतील तुम्हाला. कुठले या टाईपमध्ये 7/3 8/3 अशा टाईपमध्ये असं ऑप्शन असेल. कारण एबीसी तर आपण प्रत्येक स्टुडंट चेंज करू शकतो ना. चला पहिला क्वेश्चन क्लिअर आहे का सांगा. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय डाऊट आहे मुलांना अनम्यूट करून सांगा. यस ठीक आहे ओके. चला पुढचा घेऊ मुलांना आता. नेक्स्ट क्वेश्चन. चला आता याच्यामध्ये विचार करायचा आहे. डायरेक्ट मी आन्सर नाही सांगणार. पहिलं काय काय प्रोसेस करायची ती समजून घेऊया. ठीक आहे. कारण इथं कसं आहे अनबाउंडेड आहे, फायनाईट सेट आहे, कॉन्व्हेक्स सेट, पॉलिगॉन आहे. ठीक आहे. आता हे कॉन्व्हेक्स काय असतं ते तुम्हाला एकदा सांगतो रे, कारण हे थेअरीमध्ये मी टाकलेलं आहे आणि क्वेश्चन पण आला त्यामुळे थोडं डिस्कस करू आपण. एकच मिनिटाचा सेक्शन आहे तो. कॉन्व्हेक्स सेट इथं बघा.
कॉन्वेक्स सेट कशाला म्हणायचं, जर तुम्ही कुठल्याही डायग्राम्समध्ये अशी जर लाईन ड्रॉ केली तर ती त्या डायग्रामच्या मध्ये आली पाहिजे, अशी नाही, अशी बाहेर नको आहे. हा पार्ट बाहेर आला लाईनचा, इथला पार्टचा बाहेर आला, इथला पण लाईनचा पार्ट बाहेर आला. मग हे कसे तुमचे नॉन कॉन्वेक्स सेट आहेत. कॉन्वेक्स सेट म्हणजे कुठलाही असं जर ग्राफ असेल एखादा आपला या टाईपचा बाउंडेड ग्राफ, याच्यामध्ये जर लाईन ड्रॉ केली तर ती कशी आली पाहिजे, मध्येच आली पाहिजे त्या शेडेड पोर्शनमध्ये. बाहेर जात असेल तर काय म्हणायचं त्याला, नॉन कॉन्वेक्स सेट आहे. कॉन्वेक्स सेट समजलं, सेट ऑफ पॉइंट इन अ प्लेन इज कॉल्ड कॉन्वेक्स सेट if the line segment joining any two points in a set completely lies in the set. कुठली डायग्राम असेल, कुठले दोन पॉइंट जॉईन केले याच्यातले आणि ते पूर्ण जर त्या लाईन डायग्रामच्या मध्ये असतील तर त्याला म्हणायचं कॉन्वेक्स सेट म्हणायचं. ठीक आहे, झालं असेल. आता क्वेश्चन कडे जाऊ. आता वाचा क्वेश्चन. आता बघा काय दिलंय, द सोल्युशन सेट ऑफ कॉन्स्टंट दिलेत. हे कॉन्स्टंटला याचं दुसरं नाव काय असतं, इन इक्वेशन. कॉन्स्टंट म्हणजे काय, इन इक्वेशन. इक्वेशन म्हणजे काय असतं रे, इक्वल टू असतं. इक्वेशनला कसं लिहिलं जातं आपल्याला, एक्स प्लस वायच्या फॉर्ममध्ये, राईट. जसं आता इक्वेशन म्हणजे काय असतं तुमचं, एक्स प्लस वाय इक्वल टू 10, हे झालं इक्वेशन. यालाच मी एक्स प्लस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, याला काय म्हणायचं, इन इक्वेशन. हे इक्वेशन नाही, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू असेल ह्या सगळ्या गोष्टीला इन इक्वेशन म्हटलं जातं. आणि त्याच इन इक्वेशनला काय नाव दुसरं आहे, कॉन्स्टंट. तर आपल्याला बघा मुलांनो, या ठिकाणी काय केलं त्यांनी, कॉन्स्टंट दिलेत, मग मगासारखे इक्वेशन दिलेत. ठीक आहे, आणि आपल्याला सांगितलं या ठिकाणी काय करा, याचं ग्राफ काढून डिसाईड करा. आता सगळ्यात आधी हे कन्सेप्ट बघा, आपला ग्राफ हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार आहे, राईट आहे. ग्राफ हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार आहे मुलांना. तर आपण काय करू, याला सॉल्व्ह करू. बघा, दॅट इज एक्स मायनस वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे. ठीक आहे, मग आता प्रोसेस काय करायची बघा. मग आता एक तर कसं आहे, मॉड काढायचं म्हटलं इथं प्लस मायनस 1 घ्यावं लागतं. ठीक आहे, मग आपण आधी काय करू, प्लस 1 घेऊन सॉल्व्ह करू, किती आन्सर येते ते बघू. प्लस 1 साठी एक्स मायनस वाय इक्वल टू प्लस 1. मला सांगा, वाय 0 असेल तर एक्स किती त्याला 1, आणि एक्स 0 असेल तर वाय किती त्याला -1. म्हणजे एक पॉईंट भेटला मला. जर मी आता एक्स मायनस वाय इक्वल टू -1 घेतलं, मग आता या ठिकाणी दुसरा पॉईंट कसा भेटतोय, वाय 0 असेल तर एक्स किती त्याला -1, आणि एक्स 0 असेल तर वाय किती त्याला +1 आला, राईट. याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. याचा पण ग्राफ आपण या ठिकाणी काढून घेऊ मुलांना, काय प्रॉब्लेम नाही. बघा ग्राफ कसं काढायचा, छोटा ग्राफ ड्रॉ करू आपण. पहिला पॉईंट काय, 1,0 आणि 0,-1 म्हणजे लाईन अशी पास होणार आहे, बरोबर आहे. वाय निगेटिव्ह इकडेच असतो ना, पॉझिटिव्ह इथं असतो. दुसरा ग्राफ काय येत आहे, -1,0 आणि 1,0 म्हणजे इथून पास होणार, इथून या टाईपमध्ये. हा -1,0 आणि हा किती आला 0,1, राईट. या टाईपचा आपल्याला हा ग्राफ भेटणार आहे मुलांना, काहीच प्रॉब्लेम नाही इथपर्यंत, राईट. मग आता आपल्याला पुढची प्रोसेस काय करायचं आहे, मला सांगा. आपल्याला काय सांगितलं रे, लेस दॅन आहे ना, म्हणजे दोन्ही कशात, ओरिजिन साईडला. दोन्ही ओरिजिन साईडला असेल तर शेडेड पोर्शन कसा येणार तुमचा, हा येणार. एवढाच का घेतला बरं, खालचा का घेतला नाही मी, कारण फर्स्ट क्वाड्रंट सांगितलं ना, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपल्याला शेडेड पोर्शन हा आला, वरच्या लाईनचा पण मधला आणि खालच्या लाईनचा पण ओरिजिन साईडचा. तर हा आपला शेडेड पोर्शन त्या ठिकाणी भेटून जाईल मला, या टाईपमध्ये हा वाला, इथून इकडे. बट इकडे अशी एखादी लाईन दिली का रे ब्लॉक करायला, नाही दिलं ना, म्हणजे ओपनच आहे ना. ओपन आहे म्हणजे हा कुठपर्यंत पण जाऊ शकतो. याला काय म्हणायचं, अनबाउंडेड म्हणायचं. काय म्हणायचं मुलांना ह्याला, अनबाउंडेड रिजन म्हणायचं. हा जो रिजन काय येतोय, अनबाउंडेड रिजन. क्लिअर आहे क्वेश्चन्स, क्लिअर आहे. या टाईपचा ग्राफ भेटतंय आणि हे काय पुढं काय संपणार नाही, इनफायनाईट पर्यंत असतो. त्याच्यामुळे ह्या रिजनला काय म्हणायचं, अनबाउंडेड रिजन म्हटलं जातं. चला क्वेश्चन नंबर 3. आय होप याच्यामध्ये काही डाऊट नसेल. आता तर इथं समजलं ना मुलांना, मॉड्युलस जर आलं तर आपल्याला प्लस मायनस घ्यायचं आहे, बट ह्याची पोलॅरिटी चेंज करायची नाही. नाहीतर तुम्ही मायनसला हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू घेताल आणि सगळं बिघडून जाईल मग. ठीक आहे, आणि तिथं तुम्ही मग काय लिहिता, हे ऑप्शन सिलेक्ट करताल तिथे 100%.
कारण तुमचे ग्राफच असे भेटतील, या टाईपचे ग्राफ भेटतील. असं मग तुम्ही जर ते केलं ना, ते ग्रेटर दॅन लेस दॅन अशा टाईपचा एक ग्राफ भेटेल. आणि जी दुसरी लाईन होती आपली या लाईनच्या मधला, तुम्हाला तिथं काय म्हणतात मग नॉट एक्झिट वगैरे सिलेक्ट करतात. तर असे मिस्टेक नका करू. मॉड्युलस जर असेल तर मॉड्युलसचं पुढे प्लस मायनस घेऊन ग्राफ काढायचा मुलांना, बट पोलॅरिटी तुमची तशीच ठेवायची. ओरिजिन साईड दिलंय, ओरिजिन साईडच ठेवायची. सर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय काय दिलं रीड करा आता. फाइंड द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम व्हॅल्यू अँड मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला झेड मॅक्स पण काढायचं आहे आणि झेड मिनिमम पण या ठिकाणी फाइंड आउट करायचं म्हणून. क्लिअर आहे? झेड मॅक्सिमम अँड झेड मिनिमम. काय प्रॉब्लेम आहे का मुलांना या ठिकाणी? याच्या आधी पण एक क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण, आठवतंय का? बरं, काय प्रोसेस करायची तर हे तर दिलं आपल्याला, काय टेन्शन नाही. आता फास्टमध्ये सॉल्व्ह कसं करायचं बघा, त्याला थोडं आपण डिस्कस करू. डायरेक्ट पॉईंट काढायचे. हे थोडं बरं, याचे डायरेक्ट पॉईंट काढायचे. किती येतात त्याचे पॉईंट? y0 असेल तर x किती आला? 60,0. x0 असेल तर y किती आला? 20. पहिला पॉईंट भेटला. दुसरा पॉईंट y0 असेल x10 आणि x0 असेल तर y10. बरोबर, दुसऱ्याचं भेटलं. तिसऱ्यामध्ये बघा, तिसरा पॉईंट आता या ठिकाणी y0 असेल तर x किती आला? 0. बरोबर, y जर 0 असेल तर x पण 0 येते, म्हणजे हा ओरिजिन मधून पास करणार आहे. आणि इथं ती कंडिशन लागू होणार आपली. कुठली? 1,0 पॉईंट सुरुवातीला सांगितलं होतं ना, ती कंडिशन. तेव्हा ग्राफ कसे काढायचे याचे ते थोडं डिस्कस करू आपण. मुलांना ग्राफ तर काढावंच लागणार आहे, डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही. ग्राफ तर काढावंच लागेल. कसं तरी ॲप्रॉक्सिमेट ग्राफ काढायचे, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. जसं आता पहिला पॉईंट काय आपला, इथं ऑब्झर्व करायचं मुलांना. इथं x60, अजून 60 आहे का रे कुठे? किंवा 60च्या वरपेक्षा जागा आहे का कुठली? नाही. मग आपल्याला माहिती आहे x60, y किती? 20. y 20 पेक्षा मोठा आहे का कुठं? नाही. म्हणजे एक तुमचा आरामात इकडे बाजूला बाहेर घ्यायचा असा ॲप्रॉक्सिमेट, भले 60 बसत नसेल तरी. तर आपल्याला समजतं हे कुठल्या लाईनचा ग्राफ आला? x+3y इक्वल टू 60 वाला पहिला ग्राफ आला. दुसरा काय करणार आता? x+y इक्वल टू 10 आहे, म्हणजे x पण 10 आहे, y पण 10. सेम आहे ना, असं येणार हा x+y इक्वल टू 10 वाला. आणि तिसरा काय होता आपला? ओरिजिन मधून पास करत होता. मग आता मुलं म्हणते सर मी इकडे घेतो, असं डोकं लावायचं का रे बाळा आपल्याला? इकडे असं घेतो, ओरिजिन मधून पास करतं ना, इकडून पण ओरिजिन मधून पास करेन ना? नाही, ते घ्यायचं नाही. का बरं? इथं आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट दिलाय, तर आपल्याला तो फर्स्ट क्वाड्रंटचा सिलेक्ट करायचा. मग आपल्याला तिसरा जो ग्राफ असेल तो कसा आहे? या टाईपचा. हे ओरिजिन मधून पास होणार मुलांना, या टाईपमध्ये ओरिजिन मधून तो पास होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, याचा आपल्याला शेडेड पोर्शन काढायचं आहे. काय करायचं आहे? शेडेड पोर्शन. मग आता डाऊट असा आहे की सर शेडेड पोर्शन काढायचं आहे, याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला समजल्या. हे ओरिजिन साईडला आहे आणि हे कसं आहे? नॉन ओरिजिन साईडला आहे. म्हणजे एवढं तर फिक्स आहे की आपल्याला एक तर हा शेडेड पोर्शन भेटणार आहे किंवा हा भेटणार आहे. हे कुणावर डिपेंड असणार आहे? ह्या x = y किंवा x-y ही जी लाईन आहे आपली याच्यावर डिपेंड असणार आहे. कशावर? या लाईनवर. x-y = 0 या लाईनवर आपलं डिपेंड असणार आहे. या साईडचा ग्राफ घेऊ का खालचा घेऊ? करेक्ट आहे. मग आता काय करायचं आपण? टेस्ट कुठली घ्यायची? टेस्ट घ्यायची 1,0 घ्या किंवा 1,0 नका घेऊ. आता इकडचे टेस्ट बघावं लागेल. बरं ठीक आहे, आपण 1,0 घेऊन बघू. आपलं जे स्टँडर्ड आहे तीच टेस्ट, किंवा कुठलाही तर 100,0 घेतलं तरी चालेल. 100,0 घेऊन बघा बरं. 100,0 ठीक आहे. मग या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? एकच मिनिट. काय करू आपण या ठिकाणी? 1,0 आधी बघू, नंतर 100चं बघू. 1,0 जो पुट केला, 1 - 0 = 0 दिलं आहे. बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला काय दिलंय? ग्रेटर दॅन दिलंय. 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाईड करते. मग आपल्याला इथला पॉईंट घेऊन बघू एखादा, इथला मधला. ठीक आहे, म्हणजे मधला कुठला घेऊ आपण आता?
10 11 घेऊ, 11 वाला पण सॅटिस्फाईड करणार. आता इकडचा घेऊन बघू. ठीक आहे, या साईडचा एखादा पॉईंट घेऊन बघू. वाय वाला, वायचा पॉईंट काय घेऊ आपण, 10च्या पुढचा 11 घेऊ. मग काय बनालं रे या ठिकाणी, 11 0 मायनस ऑफ 11 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय येते, 0 येते व्हॅल्यू. बरोबर आहे मुलांनो. मग या ठिकाणी मला सांगा बरं, -11 हा 0 पेक्षा मोठा असतो का, नाही. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाईड करते का तिथे, नाही करत मुलांनो, हे लक्षात ठेवा. ही कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही. म्हणजे आपला जो ग्राफ येणार तो कुठल्या साईडला येणार, नॉन ओरिजिन साईडला. नॉन ओरिजिन साईड म्हणजे कुठली असते, येस मुलांनो, मग जिकडे ते सॅटिस्फाईड करतं तिकडचं येणार ना. मग शेडेड पोर्शन तुमचा हे येणार. ह्यांनी ऑप्शन मध्ये दुसरा दिला बरं का, पण ते घ्यायचं नाही आपल्याला. शेडेड पोर्शन हाच घ्यायचा आहे. अजून सांगतो, त्यांच्या सोल्युशनमध्ये मिस्टेक आहे, त्यांनी हा शेडेड पोर्शन दिला आहे. पण आपण बघा ना, दोन्ही टेस्ट करून भेटल्या. पहिला कुठला पॉईंट चेक केला आपण, 1,0 चेक केला, त्याच्यासाठी पण ट्रू येत आहे. पण ह्याच्यामध्ये जर मी 1,0 पुट केलं, x1 y0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, सॅटिस्फाईड करतं ना, 1 इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे कुठला, ह्या लाईनच्या इकडचा पोर्शन आला पाहिजे होता. मग इकडच्या पोर्शन मधला आपल्याला कॉमन पोर्शन कुठला येतोय, हा डार्क केलेला मी कॉमन पोर्शन त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मग याचे जे पॉईंट असतात ते पॉईंट सिलेक्ट करायचे, 1 2 3 आणि 4, हे 4 पॉईंट घ्यायचे. मॅक्झिमम झेड मध्ये पुट करायचं एक एक पॉईंट, झेड मॅक्स झेड मिनिमम. त्याच्यापैकी बघा तुम्हाला 2 पॉईंट तर डायरेक्ट भेटणार आहेत. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट डायरेक्ट भेटेल. थर्ड आणि फोर्थ पॉईंटला तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे. थर्ड पॉईंटला आपल्याला x मायनस वाय आणि x प्लस 3y इक्वल टू 16 हा सॉल्व्ह करायचा. एक्स वायचे कोऑर्डिनेट्स भेटतील आणि याच्यासाठी x प्लस वाय आणि x मायनस वायला सॉल्व्ह करायचं. आपल्याला इथला पॉईंट पण भेटून जाईल. तर बघा या ठिकाणी, तर ठीक आहे, हा शेडेड पोर्शन तुमचा खालच्या साईडला येणार आहे. अजून सांगतोय मी, ॲज पर आपली टेस्ट आहे हा शेडेड पोर्शन बनेल. यांनी वर दिलेलं आहे मुलांनो, पण असा रूल नाही आहे. कारण इथं जर आपण 1,0 पॉईंट घेतला तर हे इक्वेशन आपल्याला सॅटिस्फाईड करत आहे. दॅट इज x मायनस वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ग्रेटर दॅन मीन्स नॉन ओरिजिन साईड असते मुलांनो. ठीक आहे, नॉन ओरिजिनच आहे, लक्षदार आहे. नॉन ओरिजिन साईड असते ही. कशी असते, नॉन ओरिजिन. आणि ओरिजिन कुठली साईड असते, दॅट इज x मायनस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. मग आता हे आपला जो पॉईंट होता, अजून आहे का, 1,0 इथं जर पुट केला तर हा काय बनतोय आपल्याला, 1 मायनस 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हे ट्रू आहे. मग आपल्याला शेडेड पोर्शन कुठला सिलेक्ट करायचा आहे, नॉन ओरिजिनचा. ओरिजिन अजून एक समजून घ्या बरं का, ओरिजिन म्हणजे कसं आहे, हे असलं पाहिजे, हे ओरिजिन साईड. नॉन ओरिजिन म्हणजे या टाईपमध्ये. क्लिअर इथपर्यंत. मग आपल्याला काय करत होतं, हे नॉन ओरिजिनला सॅटिस्फाईड करते. पॉईंट तर आपला इकडे, मग याचा नॉन ओरिजिन कुठला आला ग्राफ, याचा नॉन ओरिजिन कुठं येणार, इकडचाच येणार. समजलं. आपण पहिलं ओरिजिन प्रमाणे कन्सिडर करत होतो. नॉन ओरिजिन म्हणजे त्या पॉईंटच्या ऑपोजिट साईडचा. तर क्लिअर आहे, हा शेडेड पोर्शन येईल. पॉईंट भेटतात, पॉईंट काढायचे, पुट करायचे. मग आता झेड मॅक्स किती येतं बघा, झेड मॅक्स आला आपलं 120, झेड मिनिमम किती येतं, 40 येतं. 120 मायनस 40 80 येते आन्सर. तर हे कन्सेप्ट क्लिअर आहे. एकदा डबल एकदा बघा मुलांना, ओरिजिनमधून पास करत असेल काय होतं, x मायनस वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल 0. नॉन ओरिजिनवाला आहे हा. ठीक आहे, आपण याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं, आपल्याला वाटतं ओरिजिन, पण हा नॉन ओरिजिन ऑलरेडी दिला आहे त्यांनी. त्याच्यामुळे शेडेड पोर्शन कुठला येणार, त्यासाठी आपण पहिली टेस्ट घेतली, पॉईंट 1,0, जी की आपण 1 मायनस 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल 0 ट्रू आलती. म्हणजे नॉन ओरिजिनचा ग्राफ आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. नॉन ओरिजिन मध्ये समजतं ह्या पॉईंटच्या ओरिजिन कुठं, इथं या साईडला, इकडचे ओरिजिन साईड असतो. नॉन ओरिजिन म्हणजे ह्याच्या ऑपोजिटचा घ्यायचा, अशा टाईपमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही पॉईंट 0,-1 घेतली होती तरी ते सॅटिस्फाईड झालं ना. ठीक आहे, त्या केसमध्ये आपल्याला इकडची व्हॅल्यू आली असते मुलांना. तर याच्यात अजून काही डाऊट असेल, पुढे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये क्लिअर होईल मुलांना. तर 2-3 पॉईंट क्लिअर झालं. पहिला पॉईंट ओरिजिन साईड, नॉन ओरिजिन साईड. ठीक आहे, अशी जर लाईन असेल 1,0 चेक करायचं. ठीक आहे, हे जर ट्रू येत असेल तर चेक करायचं ओरिजिन आहे का नॉन ओरिजिन आहे. ओरिजिन असेल तर या साईडचा ग्राफ घ्यायचा, नॉन ओरिजिन असेल तर हा बाहेरचा ग्राफ आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तर बस एकदा ग्राफ भेटला
की पॉईंट काढणार आहेत आपण. पॉईंट काढले की झेड मध्ये पुट करायचं, आन्सर काढायचं. मॅक्झिमम व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू, दोघात सबट्रॅक्शन विचारलंय, डिफरन्स विचारलाय ना, किती येणार, 8 येणार. येस मुलांनो, काय डाऊट आहे त्याच्यात? चला, आता जसं मी डिस्कस केलं तर क्वेश्चन मध्ये, की आता क्वेश्चन दिला जातो, ग्राफ 4 ग्राफ दिले जाते आणि हे कुठल्या ग्राफला मॅच करते ते आपल्याला बघायचं असतं. बरोबर आहे इथपर्यंत? कुठल्या ग्राफला मॅच करतोय ते आपल्याला बघायचं मुलांना. बघा बरं, विचार करा पहिला, आधी कसा ग्राफ येऊ शकतो. बघा, याचा जर काढला आपण x2x प्लस वाय, y0 असेल तर x5 आला, म्हणजे हिथला पॉईंट आला. x5 आणि x0 असेल तर y किती आला, 10. ही लाईन बनली. ह्याचा कुठला पाहिजे, ओरिजिन साईड पाहिजे. या लाईनच्या मधला पोर्शन आपल्याला घ्यायचा. दुसरा आहे y इक्वल टू x, म्हणजे ओरिजिन मधून पास होणारी लाईन, राईट. आणि त्याच्यानंतर तिसरं काय, y ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 2, म्हणजे हे y इक्वल टू 2. ठीक आहे, तीनच लाईन आहेत ना आपल्याकडे. आणि कसं पाहिजे आपल्याला, फर्स्ट क्वाड्रंट पाहिजे. तर हा ग्राफ फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. आणि आता कंडिशन सॅटिस्फाईड करतात का बघा. या 2 पेक्षा छोटा, बरोबर आहे, याच्यापेक्षा 10 वाल्यापेक्षा स्मॉलेस्ट. आणि तिसरी कंडिशन कुठली आपली, ही वाली. ही कंडिशन आपण चेक करू मुलांना. मग या ठिकाणी -x प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू किती येणार आहे, 0 येणार आहे. काय केलं, x ला मी डाव्या साईडला पाठवलं. आता आपल्याला तिथं टेस्ट घ्यायची. कुठली टेस्ट घेणार सांगा बरं. येस मुलांना, कुठली टेस्ट घेताल तुम्ही त्या ठिकाणी. सांगा, याच्यामध्ये 1,0 पुट करून बघा. 1,0 जर टेस्ट घेतली आपण, ठीक आहे, मग आन्सर किती येणार आपलं, -1,0 साठी -1 प्लस 0 इज लेस दॅन, म्हणजे -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ट्रू आहे ना. ट्रू असेल तर काय येणार, हे ओरिजिन ह्या पॉईंटच्या साईडचं शेडेड पोर्शन. तर हेच आन्सर येणार मुलांना. कारण इथं जर कुठला आहे, तुम्ही 5,0 जरी घेतला तर -5 प्लस 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू, मायनस हा नंबर कधीपेक्षा 0 पेक्षा कसा असतो, स्मॉलेस्ट असतो मुलांना, राईट. तर हे आपलं आन्सर आहे मुलांना. याच्यामध्ये बाकीचे ग्राफ बघा, बाकीचे मॅचच करत नाहीत. हे बघा, 2 च्या बाहेर चाललाय, काय उपयोग आहे घ्यायचा, y इक्वल टू 2 पेक्षा स्मॉलेस्ट पाहिजे होता ना, म्हणजे इकडचा यायला पाहिजे होता. तिसऱ्यामध्ये बघा, आता हे पण 2 च्या बाहेर गेलाय, काय उपयोग नाही याचा. याच्यामध्ये बघा, हे तर सगळेच बाहेर गेले, ह्या लाईनच्या पण बाहेर आहे. मग ऑप्शन किती येणार तुमचं, हे ऑप्शन येणार. समजलं हे. लगेच मॅच करत बघायचं ऑप्शनला. समजलं. असे असे क्वेश्चन विचारले जातात बरं का. याचे आपल्याला मिनिमम 2 क्वेश्चन असतात LPPचे 4 मार्क्ससाठी. चला पुढे बघा आता. द करेक्ट कन्स्टेंट फॉर गिवन फिजिबल रिझन. जसं मी सांगितलं होतं ना, एक क्वेश्चन देतील, 4 ग्राफ देतील. आता काय देतील, ग्राफ देतील, त्याच्यापासून क्वेश्चन क्रिएट करायचं. ठीक आहे. आणि आपल्याला पण काय करायचं, बघत चालायचं फक्त. आपल्याला जास्त ताण पण घ्यायचं नाही, कुठलं ऑप्शन मॅच करेल. बाई इथं 5 आहे, 5 आणि 2. ठीक आहे, पहिले L2, पुन्हा L1 साठी कुठले पॉइंट आहेत, L1 साठी आहेत -1 आणि +1. त्याच्यानंतर L3 साठी कुठले पॉइंट आहेत, +1 +1, राईट. आता बघू आपण या ठिकाणी काय प्रोसेस करायची, कुठलं ऑप्शन मॅच करते त्याचं पण आपल्याला या ठिकाणी बघायचं मुलांना. ठीक आहे. आता या केसमध्ये मुलांना सगळ्यात आधी कॉमन वाला पोर्शन बघू आपण. x y मायनस एक्स y मायनस एक्स y मायनस एक्स y मायनस एक्स मायनस वाय. तर पहिलं y मायनस एक्स का x मायनस वाय बनते ते बघू. तर हे कुठल्या लाईनसाठी असेल ते पण आपण या ठिकाणी डिस्कस करू. बघा बरं, पहिल्या केसमध्ये पहिल्या ऑप्शनला ट्राय करू आपण. x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू 0 घेतली मी ह्या इक्वेशनला. y जर माझा 0 असेल, x किती येणार आहे, -1, राईट. त्याच्यानंतर दुसरं बघा आता, पण y 0 असेल
तर एक्स मायनस वन येईल आणि एक्स झिरो असेल तर वाय किती येणार +1. म्हणजे ही लाईन आली ती ही वाय मायनस एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 वाली. म्हणजे आपल्याकडे आता ग्रेटर दॅन घ्यायचं का लेस दॅन घ्यायचं ते आपण नंतर डिस्कस करू आपण. ठीक आहे, पहिलं एवढं तर कन्फर्म झालं की वाय मायनस एक्स हा आहे. वाय मायनस एक्स वाले किती इक्वेशन आहेत आपल्याकडे 3 आहेत. चल दुसरं जाऊ आता दुसऱ्याकडे. दुसऱ्या इक्वेशनमध्ये बघू आपण या ठिकाणी एक्स प्लस 5y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. तर बघा आता या केसमध्ये वायची व्हॅल्यू जर 0 घेतली मी तर एक्स किती येतोय 10 आणि जर मी एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वाय किती येते 2 येते. म्हणजे ही L2 लाईन आली. L2 लाईन काय आपली एक्स प्लस 5y एक्स प्लस 5y या टाईपमध्ये मला राईट आहे एक्स प्लस 5y अशा टाईपमध्ये व्हॅल्यू आपल्याला भेटली. आता हे लेस दॅन आहे ग्रेटर दॅन आहे ते नंतरचा भाग बघू. क्वेश्चनमध्ये अजून काही इन्फॉर्मेशन दिली का तर हे आपल्याला L2 भेटला तो वरचा होता तो L1 होता. आता L3 साठी काढायचं. आता एक्स प्लस 2y किती जागेवर आहेत म्हणजे आपल्याकडे ऑप्शन ए तर निघून गेला. एक्स प्लस सॉरी किती होतं रे आपलं 2x प्लस 5y होतं ना. हा 2x प्लस 5y एक्स प्लस 5yचं काय भेटलं होतं आपल्याला बघा. पॉईंट मॅच करतात का. एक्स जर 0 असेल सॉरी वाय जर 0 असेल एक्स 10 येणार आहे आणि एक्स 0 असेल तर वाय 2. 10,2 वाला पॉईंटच नाही आपल्याकडे म्हणजे हे नसणार आहे. समजलं. 10,2 वाला पॉईंट आहे का आपल्याकडे इथं कुठं असं आहे का इकडे 10 इकडे 2 आहे का मुलांना नाही. म्हणजे हे ऑप्शन आपलं निघून गेलं. मग याला ट्राय करू आपण. ठीक आहे याला ट्राय केलं 2x प्लस 5y बघा वाय 0 असेल तर एक्स किती आला 5 आला 5,0 आणि एक्स 0 असेल तर वाय किती आला 2 आला. हे मॅच करतं ना म्हणजे हे दोन मॅच केले. आता तिसरं बघू आपण. आता एक्स प्लस वाय इक्वल टू 1 किंवा एक्स प्लस वाय वाला बघू आपण. एक्स प्लस वाय म्हणजे आपल्याकडे बघा आता आपल्याकडे फक्त दोन ऑप्शन बाकी आहेत बी आणि सी. बी आणि सी पैकी कुठलं घ्यायचं ते आपण बघू. आता बघा बीचा आणि सीचा हे सेम आहे. इथलचं बघू एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. चला मुलांना सांगा वाय 0 असेल तर एक्स 1 येणार आहे आणि एक्स 0 असेल वाय 1 येणार. झालंय 1,0 0,1 आले व्हॅल्यू अशा टाईपमध्ये. तर हे पण आपल्याला मॅच करतंय लाईन 3 साठी. आता प्रॉब्लेम असा आहे की इथं तर मी त्यांनी असं सांगितलं का शेडेड पोर्शन आहे वगैरे नाही सांगितलं ना. बट क्वेश्चनमध्ये अजून काय दिलंय करेक्ट कॉन्स्टंट फॉर द फिजिबल रिजन. फिजिबल रिजनसाठी करेक्ट कॉन्स्टंट कुठले आहेत तर आपण या ठिकाणी बघू मुलांना. आता काय प्रोसेस करायची ते आपण या ठिकाणी सांगा बरं काय करताना. आता ग्राफ काढायचा आपल्याला. आता या ठिकाणी कन्सिडर करा की आपल्याला आता हा फिजिबल रिजन कुठं भेटतोय ते बघू आपण. या आधी आपल्याला बघायचं विचार करून या दोन ऑप्शन पैकी हे कुठं भेटतंय. ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला तो फिजिबल रिजन कुठं भेटतो ते बघू आपण. तर मुलांना बघा ऑप्शन बी पण ट्राय करू आणि सी पण. पण आन्सर जरी आता माहीत असेल आपल्याला तरी आपल्याला बघायचं आहे की कारण हे रिपीट होणारे क्वेश्चन आहेत मुलांना या टाईपचे आणि हे क्वेश्चन आलेच पाहिजेत. त्यामुळे थोडा टाइम लागत असेल तर जास्त इरिटेट नका हो तुम्ही. पुढच्या क्वेश्चनला हेल्प होईल. तर काय प्रोसेस करणार आपण. ही लाईन कुठली आपली सांगा. ही लाईन कुठली आली ती y0 -1 + 1 L2 ही लाईन. ह्याचा कुठला पाहिजे ओरिजिन साईडचा म्हणजे हा शेडेड पोर्शन घेतला समजा. ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी लाईन बघा या लाईनच्या कुठला पाहिजे ही L2 लाईन आहे. कुठली लाईन आहे ही L2 याच्या पण ओरिजिन साईडचा म्हणजे हा पोर्शन या ठिकाणी आला म्हणून. तिसरी लाईन कुठली आपली आता ही लाईन आहे. तिसरी लाईन कुठली आली दिस वन. ठीक आहे एक्स प्लस वाय इज ग्रेटर दॅन 1 ह्याच्या नॉन ओरिजिन विचारलं. ह्याच्या कुठलं सांगितलंय नॉन ओरिजिनचा त्या ठिकाणी सांगितलेला आहे मुलांना. राईट नॉन ओरिजिनचा. मग ह्या लाईन 3 याच्या नॉन ओरिजिन म्हणजे कुठला पोर्शन येणार हा पोर्शन येणार. म्हणजे हे तिन्हीला मॅच करतंय ह्याला सगळ्याला. हे काय करतंय
मॅच करते मुलांना, ठीक आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंट पण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन सी काय डिफरन्स आहे बघू आता. y मायनस एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे आपला फर्स्ट लाईनच्या कुठला पाहिजे, 0 0 इज ग्रेटर दॅन 1 नॉन ओरिजिन साईड बाहेरचा, 2x प्लस 5y इज लेस दॅन ऑर इक्वल 10 मधला, आणि x प्लस y इज ग्रेटर दॅन नॉन ओरिजिन. तर मुलांना आता सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या, या ठिकाणी जे दिलेलं आहे याच्यापासून कुठला ग्राफ भेटतो आपल्याला, याच्यापासून ग्राफ भेटतो हा वाला इथालचा. कसा भेटतो सांगतो. फर्स्ट क्वाड्रंट आहे, ह्या लाईनच्या बाहेरचा आहे, ह्या लाईनच्या बाहेरचा, पुन्हा ही दुसरी लाईन आहे, ठीक आहे. L3 म्हणजे कुठली, इथं आहे, याच्या पण बाहेरचा पाहिजे, हे समजतं, नॉन ओरिजिन साईड, नॉन ओरिजिन राईट, दोघाच्या बाहेरचा आला. आणि तिसरं कुठलं आहे, ही लाईन आहे, या लाईनच्या मधला, म्हणजे हा फिजिबल रिजन आहे. मग याच्यामध्ये काय करेक्शन आहे, याच्यामध्ये करेक्शन असं आहे की जो पण क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हा शेडेड पोर्शन दिलेला असणार आहे. आता या ठिकाणी ह्यांनी स्वतः टाईप केलेलं आहे हे, ठीक आहे, त्याच्यामुळं हा शेडेड पोर्शन दिसत नाही. पण जो पण क्वेश्चन असणार आहे मुलांनो, याचा तुम्हाला इथं क्लिअरली शेडेड पोर्शन दिलेला असणार आहे. बघा ना, शेडेड पोर्शन खालचा दिला असता तर ऑप्शन बी आला असतं, याच्यासाठी ऑप्शन बी मॅच करतंय आणि याच्यासाठी ऑप्शन सी मॅच करतंय. तर आपल्याला हा शेडेड पोर्शन 100% क्वेश्चन मध्ये दिलेला असणार आहे, जर क्वेश्चन जर आला तर. आणि हे पण दिलाच असणार आहे, यांच्याकडून इथं प्रिंट मिस्टेक असणार आहे, आणि त्याच्यामुळे आपलं ऑप्शन कुठलं मॅच करतंय, सी ऑप्शन त्या ठिकाणी मॅच करणार आहे. कारण आपल्याला हे दिलं असतं ना, आपण याच्याप्रमाणे चेक केलं असतं बा, L1 नॉन ओरिजिन साईड, L2 ओरिजिन साईड, L3 नॉन ओरिजिन साईड, ठीक आहे. तर अशा टाईपमध्ये तुम्हाला हे दिलं आहे. तर शेडेड पोर्शन इथं पण दिलेलं नाही मुलांना. आता हे डार्क ह्यांनी इथं जर केलं असतं तर हे आपलं मॅच झालं असतं बघ, त्याप्रमाणे ऑप्शन सी येणार. आणि जर हिकारचा दिला तर काय घ्यायचं, आपल्या ह्याच्यावर म्हणजे एकदम कॉन्फिडन्स राहायचं मुलांना, तुम्ही जे कन्सेप्ट लर्न करता ना त्याच्यावर. हे जर शेडेड पोर्शन दिला की पुन्हा म्हणायचं नाही सीज येणार आहे, त्यावेळेस काय येणार तुमचं, बी येणार आहे. एक्सप्लेनेशन काय नाही दिलं, 3 लाईन दिल्यात. पहिली लाईन कशी तुमची नॉन ओरिजिन साईड फर्स्ट आणि थर्ड, आणि ओरिजिनला कशी L2, तेच घेतलं ना आपण. फर्स्ट आणि थर्ड, फर्स्ट लाईन कशी नॉन ओरिजिन बाहेरचा पोर्शन आला याच्या बाहेरचा, सेकंड कशी ओरिजिन मधला घ्यायचा, आणि L3 पण बाहेरचा. कुठला पोर्शन येणार तिघाच्या मधला, हाच येणार छोटूवाला. चला आता हा वाचा बरं, सेम आहे ना मगाच सारखा. आता काय एक्सप्लेन केलंय मी कसं काढायचं ते, मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू मधला डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. काय काय करायचं, याचं इक्वेशन, याचं सेकंड इक्वेशन कसं येणार तुमचं, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5, राईट. बघा आपल्याला दोनच लाईन दिलेत त्यांनी, कन्स्टंट दोनच दिलेत, सोपं आहे. एक तुमचा ग्राफ असा येणार या टाईपमध्ये, इथं 20,0 आणि हा पण किती येणार 0,20, आणि एक असा येणार ज्या ह्याच्यामधलं शेडेड पोर्शन घ्यावं लागणार आपल्याला, याच्यामधला हा शेडेड पोर्शन असेल. मग पॉईंट पण किती भेटतील आपल्याला, इकडचं पॉईंट भेटेल 0,5, इथला पॉईंट काढावा लागेल, आणि इथला पॉईंट भेटणार आहे 0,20. 5 पुट केलं याच्यामध्ये किती येणार तुमचं, x0 y5 असेल, पहिल्या पॉईंटसाठी किती येतं तुमचं, या पॉईंटसाठी आन्सर येणार तुमचं -40, ठीक आहे. बघा ना, 5 जर पुट केला वायच्या जागेवर 40 येणार, x तर 0च आहे. या पॉईंटसाठी बघा, याच्यासाठी किती येणार 20, 8 × 2 160 येणार, याच्यासाठी किती येणार 160 वगैरे. आणि हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसं येणार, x प्लस वाय, किती दिलं तुम्हाला हे, लेस दॅन ऑर इक्वल टू 20 दिलं. या ठिकाणी y जर 5 पुट केला तर x 15 येणार, म्हणजे इथं 15,5 असं पॉईंट येणार. सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या, आन्सर काढायचं आपल्याला, सोपं आहे ना. बघा जसं आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे ग्राफ पण तुमचा भेटतोय या टाईप असं वरच्या साईडला येणार. 15,5 0,5 0,20, झेडच्या सगळ्या व्हॅल्यू काढल्या आपण, ॲट पॉईंट बी, ॲट पॉईंट सी, इकडे वर ॲट पॉईंट ए काढला असेल, पहिला जो पॉईंट घेतलाय तो ए बी सी, 3च पॉईंट आहेत ना, मायनस मायनस आणि प्लस. मॅक्झिमम व्हॅल्यू ही, मिनिमम व्हॅल्यू कुठली असते,
-160 असते सगळ्यात छोटा नंबर, ठीक आहे. दोघांचा डिफरन्स किती आला 225. मग आता पुढे काय दिलं अजून क्वेश्चन मध्ये सांगितलंय की तो कुठल्या फॉर्म मध्ये काढायचा आहे, या फॉर्म मध्ये. 5k डिफरन्स इक्वल टू 5k प्लस 200 क्वेश्चन मध्ये दिलंय. डिफरन्सची व्हॅल्यू पुट केली 200, सबट्रॅक्शन केला 25 इक्वल टू 5k, k ची व्हॅल्यू किती आली 5 आली. सोपं आहे, असं काय जास्त डिफिकल्ट नव्हता. तर हे त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलं डिफरन्स इक्वल, ठीक आहे, आपण मनाने घेतलेलं नाहीये त्या ठिकाणी. समजलं हे? चला पुढचं बघा आता, करा विचार करायला आपण. द सोल्युशन सेट फॉर मिनिमायझिंग द फंक्शन. मग आता याच्यामध्ये काय विचारलंय की कुठल्या पॉईंटसाठी तो मिनिमम आहे, एक्सची कुठली व्हॅल्यू घ्यायची, वायची व्हॅल्यू काय घ्यायची, जेणेकरून आपल्याला काय भेटणार आहे, मिनिमम व्हॅल्यू भेटेल. किती ग्राफ्स येतील रे आपले, 3 लाईन येतील. पहिलं लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन. पहिल्या लाईन मध्ये पॉईंट कसे येणार तुमचे, रफली काढायचं 2 2 येणार. दुसरी लाईन मध्ये किती येत आहे, y0 असेल तर 8,4 येणार. दुसरा पॉईंट कसा भेटणार आपल्याला, या टाईप मध्ये, इकडे 8,0 आणि इथं 0,4. तिसरी लाईन कशी भेटेल, इथलचं काय होतं मुलांना, हे होतं 2,0, हा 0,2 होता, आणि इथून एक लाईन गेली ती आपली y=3 वाली, आणि y=3 च्या मधला पोर्शन घ्यायचा, म्हणजे आपला शेडेड पोर्शन कुठला आला, हा आला. हा सगळा शेडेड पोर्शन येणार. आणि पॉईंट बघा, पॉईंट तर सोपे आहेत आपले आता. ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, आणि आता इथला डी येणार आणि इथं ई येणार. असे पॉईंट भेटणार आहेत तुम्हाला, राईट आहे. इथला डी येतो बघा, याचे कोऑर्डिनेट्स किती, 0,3. याचे किती कोऑर्डिनेट्स, 0,2. आणि इथले कोऑर्डिनेट्स काय येणार बघा, इथले कोऑर्डिनेट्स भेटतील आपल्याला. त्या लाईनचं इक्वेशन काय होतं रे, याच्यामध्ये वायचा आपण किती पुट केला, 3, 6. 8 मधून 6 गेलं किती राहिले, 2. काय येणार तुमचं, 2,3 येणार. झाले, सगळे पॉईंट भेटले. झेड मध्ये पुट करायचं, मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू विचारली, मिनिमम व्हॅल्यू येते, आणि कुठल्या पॉईंटसाठी ते पॉईंट बघायचे. बघ या टाईप मध्ये सगळे पॉईंट भेटले आपल्याला. 2,3 आलं का नाही ते, बघ सगळे पॉईंट भेटले आपल्याला. 5 पॉईंट होते, 5 पॉईंट भेटले, सगळ्याच्या झेड काढलं. मिनिमम व्हॅल्यू किती 2 आहे, कुठल्या पॉईंटसाठी 0,2. x 0 येणार, y किती येतं 2 येतं. झेड इज मिनिमम व्हॅल्यू ॲट पॉईंट ई इन ब्रॅकेट 0,2. अजून 2 सेम येतात बघा, सगळ्यात महत्वाचं, आणि IMP करायला, ठीक आहे. कशामुळे IMP, एकच पॉईंट असेल तर मग आपण डायरेक्ट आन्सर x=0, y=2 घेतलं असतं. तर मुलांना असे जर मल्टिपल पॉईंट भेटले आपल्याला, 2 भेटलेत, 3 भेटले, 4 भेटलेत, अशा केसमध्ये झेड हॅज इन्फायनाइट सोल्युशन घ्यायचं. झेड हॅज इन्फायनाइट सोल्युशनचा मिनिंग काय असतो पहिले समजून सांगतो. आता बघा, कुठल्या 2 पॉईंटसाठी आपल्याला मॅक्झिमम भेटली व्हॅल्यू, 0,2 आणि 2,0. कुठे रे आपली ती लाईन, ही लाईन आहे मुलं. मला सांगा, या लाईनवरचा कुठला जरी पॉईंट घेतला ना तुम्ही, या लाईनवरचा कुठला जरी पॉईंट घेतला तर तो मिनिमम असणार आहे. याचा मिनिंग काय असतो, या पॉईंटसाठी पण सेम आन्सर आहे, या पॉईंटसाठी पण सेम आन्सर आहे. ह्या लाईनवर कुठला जरी अजून एखादा पॉईंट असेल, इथला घेतला तुम्ही मधला पॉईंट, तरी आपल्याला आन्सर काय येणार आहे, 2च येणार आहे. मिनिमम व्हॅल्यू किती येणार, 2च येणार. मग मला सांगा, ह्या लाईन सेगमेंटमध्ये किती पॉईंट असू शकतात, इन्फायनाइट पॉईंट असू शकतात. त्याच्यामुळे याचं सोल्युशन घ्यायचं, झेड हॅज इन्फायनाइट सोल्युशन. ऑप्शन असं पण देतील बरं का, 2 सोल्युशन म्हणून पण ऑप्शन देतील, हे सिलेक्ट करायचं नाही. लक्षात आलं, तिथं इन्फायनाइट सोल्युशन असेल तर हेच आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं मुलांना. क्लिअर आहे, समजला क्वेश्चन्स. इन्फायनाइट मेनी सोल्युशन इज द राईट आन्सर. बा x=0, हे पण दिलंय या टाईप मध्ये. इथं 0,2 वाला किंवा 2,0 वाला दिलं नाही, नाहीतर मुलांनी एक तेच सिलेक्ट केलं असतं. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. इन्फायनाइट मेनी सोल्युशन कधी यूज करायचं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉईंटला सेम झेड मॅक्स किंवा मिनिमम येत असेल, त्या केसमध्येच आपल्याला ती व्हॅल्यू घ्यायची मुलं. चला पुढे जाऊत आता. सांगा बरं, याच्यामध्ये बघा आता, झेड दिलाय x + y <= 8, x + 2y is greater than or equal to 4, 6x + 4y. सगळ्याचं ग्राफ काढायला शिकलोत आता. डायरेक्ट ग्राफ बघू आपण, ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रंट आहे, ग्राफ बघून पॉईंट भेटतील,
LPP मिनिमम, मिनिमाइज म्हणजे मिनिमम व्हॅल्यू काढायची. पण आता मिनिमम व्हॅल्यू हे पॉईंटसाठी, या पॉईंटसाठी का युनिक सोल्युशन, इनफायनाईट सोल्युशन. इनफायनाईट कधी असतं समजलं आता, युनिकचं पण बघू आपण. चला बघा मुलांना, सगळ्यात आधी काय केलं आपण, ग्राफ काढला, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन वगैरे काढले. ह्याला असं सॉल्व करायचंय, शॉर्टकट असं काय नाहीये मुलांना तिथं, ठीक आहे. फक्त एवढं आहे की तुम्ही पॉईंटचे एकदा तुम्ही काढलं की आपल्याला एक लाईन समजा अशी जर ड्रॉ केली, पॅरलल स्केलनं जर असं ड्रॉ करत गेलो तर आपण, तर खालच्या जवळच खालचा जो पॉईंट असतो तो मिनिमम असतो आणि इकडे बाहेर येणारा पॉईंट काय असतो, मॅक्झिमम. हे एक थोडं शॉर्टकट असतो त्याच्यामध्ये, ठीक आहे. की आधी मॅक्झिमम विचारलं का मिनिमम बघायचं, मॅक्झिमम विचारलं असेल तर इकडचे पॉईंट ट्राय करायचे, व्हॅल्यू झेड काढत असताना इकडचे पॉईंट ट्राय करायचे आधी. मिनिमम विचार असेल तर इकडचे जवळचे पॉईंट आधी काढायचे, म्हणजे टाइम तेवढाच वाचतो 2-3 पॉईंटचा. ग्राफ काढला, पॉईंट काढलेत, व्हॅल्यू पुट केली, किती आन्सर आलं बघा. मिनिमम व्हॅल्यू विचारली ना, किती येते मिनिमम, 60 येते. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, एफ साठी पण 60 आली आणि या ठिकाणी जी ची व्हॅल्यू पण किती आली रे, जी ची व्हॅल्यू पण 60 आली आपल्याला. 2 60 व्हॅल्यू भेटल्यात या ठिकाणी, 260 व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला भेटल्यात मुलं. या केसमध्ये काय प्रोसेस करणार, आताच सांगितलं होतं, काहीच ना, आपल्या कन्सेप्टवर विश्वास ठेवायचा. इनफायनाईट मेनी सोल्युशन आहे ना, का बरं, 2 पॉईंटसाठी सेम व्हॅल्यू आहेत ना, 1,3/2 आणि 0,3 साठी. बस मिनिमम व्हॅल्यू 2 पॉईंटसाठी इनफायनाईट सोल्युशन ऑन सेट. एकच भेटलं असतं तर युनिक सोल्युशन घेतलं असतं आपण, ठीक आहे. ते बी कधी, जर ऑप्शन मध्ये ते कोऑर्डिनेट दिले नसतील तर. चल पुढचं बघा आता, पुढचा कुठला आहे, क्वेश्चन दिलाय आपल्याला, सॉरी डायग्राम दिली, क्वेश्चन क्रिएट करायचं. आता बघा, मग जसं शेडेड पोर्शन दिलं नव्हतं ना, याच्यामध्ये शेडेड पोर्शन दिलं, कसं बनणार रे, तिथून डायरेक्ट काढू शकतो आपण. x + y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 15 येणार, ओरिजिन साईडला ह्याचा. दुसरी लाईन कुठली आता, x + y हा काय घ्यायचा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10, ही लाईन, ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन. आणि तिसरं काय घ्यायचं आहे, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4, कारण बाहेरचा आहे ना तो, वरच्या साईडचा. आणि अजून एक्सचं पण आहे, एक्सचं पण काय घ्यायचं, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5, कारण एक्सच्या पण कसं आहे, नॉन ओरिजिन साईडला. मग हे कुठं मॅच करते बघा, कुठल्या ऑप्शनमध्ये. अरे आणि आज गेम चेंज केला आहे. पुढे अजून काय विचारलंय, स्कॉलरशिप. हे समजलं का, असा क्वेश्चन देऊन असे ऑप्शन पण देतील, कारण आपण ऑप्शन बघितले नव्हते. या टाईपचं पण तुम्हाला 4 ऑप्शन असतील, कुठलं मॅच करताय ते आपल्याला त्या ठिकाणी काढायचं असतं. आता क्वेश्चन मध्ये बघा, ए स्कॉलरशिप amount is given by z equal to 550x plus 300y and is to be distributed among x boys and y girls. From the graph given below, the maximum amount of scholarship. The maximum amount of scholarship आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. इन शॉर्ट मध्ये आपल्याला झेड मॅक्स त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. तर आपलं काम आहे मुलांना, आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे फक्त आणि त्या झेड मध्ये पुट करायचे, ठीक आहे. असं काय खूप डिफिकल्ट नाहीये. तुमचा सपोर्ट न आणि मी लॉजिक, म्हणजे आपल्या लॉजिक न बघू आपण. इथं काय असतो रे, y4 दिलं, x किती आला 6, म्हणजे पहिला पॉईंट किती आला तुमचा, दॅट इज 6,4, ठीक आहे. या टाईपची आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटली, 6,4 इथला पॉईंट. बघा y4 आहे तर x किती येणार, 6 येणार. तसंच मला सांगा आता इथला पॉईंट किती येणार, दुसऱ्या लाईनचं इक्वेशन किती आपलं बघा, x + y, y जर 4 असेल x किती येणार तुमचा. आपलं जरा मिस्टेक झाली का रे इथे, आपण इक्वेशन दुसरं घेतलं, हे इक्वेशन वर दिलंय. x + y इक्वल टू किती दिलं इथं, 15. सांगा बरं याच्यामध्ये, आता लक्ष द्या, इथं बघा हा पॉईंट काढायचा आहे, हे इक्वेशन आहे आपलं. मग याच्यामध्ये y जर 4 असेल तर x किती येणार, 11. तर पॉईंट सी किती आला, y जर आपला किती असेल मुलांना, 4 असेल, y4 आहेत, x 11, पहिला पॉईंट भेटला. डी वाला काढू, डी साठी हे इक्वेशन आहे, डी साठी हे इक्वेशन आहे. मग काय करणार, y जर 4 असेल तर x किती येणार, 6,4. चल त्याच्यानंतर आता इथे जाऊत आपण, इकडे पॉईंट ए काढूत. आता पॉईंट ए साठी x किती 5 आहे आणि y किती येणार, मग 5 येणार, 5,5 येणार, 5,5. त्याच्यानंतर पॉईंट बी काढायचा आहे. बी साठी बघा आता, x 5 आहे, x 5 असेल तर y 10 येणार याच्यामध्ये, y, 10.
बस आपल्याला 4 पॉईंट भेटले ते याच्यामध्ये पुट करा आणि बघा आपल्याला कुठली व्हॅल्यू काढायला सांगितली, मॅक्झिमम म्हटलंय. मॅक्झिमम व्हॅल्यू काय ते बघायचं. व त्यांनी पण कोऑर्डिनेट्स काढले सगळे आणि पुट केलं झेड मध्ये. तर आपल्याला ह्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू ही मॅक्झिमम बघा 7000 वाली 7250 पॉईंट सी साठी. समजलंय? सोपं आहे ना, काय असं अवघड नाही. 2 क्वेश्चन कव्हर झाले याच्यामध्ये. इन इक्वेशन कसे बनतात ते पण काढलं आणि पॉईंट पण आपण ओरलीच काढले. सर नेक्स्ट क्वेश्चन वाचा आता. काय दिलंय? हा, याचा ग्राफ कसा बनतो ते काढायचं. बघा ट्राय करा आता. सांगा मुलांना, एक एवढं सांगा, ऑप्शन पण ठेवतो तुमच्या समोर. बघा विचार करा, 1 मिनिट घ्या आणि सांगा मला काय प्रोसेस करायची. बघा बरं या ठिकाणी, the shaded region in the following figure represent a solution set of x minus y आणि x plus y. सांगा कुठला आन्सर येणार? बघा मीच तर सांगणार आहे, तुम्ही सांगा आता. बघू बरं आपण एक एक ऑप्शन चेक करू. आपण याला ट्राय करू आधी, नंतर बाकीचं बघू. काय दिलंय त्याच्यामध्ये? x minus y is greater than or equal to 0. x minus y is greater than or equal to 0. हे माझे कुठला? नॉन ओरिजिन साईट. समजला? चला काय करू आपण आता, इथं टेस्ट घेऊ. ओरिजिन टेस्ट 1,0 पॉईंट. ही जर ट्रू आली तर बाहेरचा ग्राफ घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं. फॉल्स आली तर अलीकडचा ग्राफ. बघा बरं, 1,0 जर पुट केलं, 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल 0. ट्रू आली ना? ठीक आहे. दुसरी बघा टेस्ट, x प्लस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल 0. या केसमध्ये बघा 1,0 पुट करा. काय म्हणता इथं? 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आपण काय बनतो? ट्रू बनतो. राईट 1. मग आता याचा ओरिजिन नॉन ओरिजिन साईडला येणार का? अजून दुसरं काय लॉजिक लावता येते बघा. एकच मिनिट, सॉरी. बरं, द शेडेड रिजन मला वाटते मॉड मुळे घेतलं आहे. द शेडेड रिजन लाईज ऑन द राईट साइड ऑफ द लाईन x प्लस वाय इक्वल टू 0 आणि x मायनस वाय इक्वल टू 0. म्हणजे हे तर आपल्याला ओरिजिन मधूनच पास होणार आहे. ठीक आहे. मग आता x प्लस वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? ओरिजिन टेस्ट घेऊ, दोन्ही ट्रू येतात का बघू. तर ग्राफ हाय x प्लस वाय, इथं जर मी पॉईंट हा घेतला, 1,0 पुट केलं, 1 काय बनणार मग? 1 प्लस 0 ट्रू होते. ही कंडिशन सॅटिस्फाईड होते आपली, म्हणजे या साईडचा ग्राफ येणार ह्या लाईनच्या. पुढं काय केलं आपण आता? x मायनस वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इथं लाईन आहे ती, कुठं आहे? इथं. मग ह्या लाईनच्या इथलचा मला इथं पण काय करायचं आहे? 1,0च टेस्ट घ्यायची यासाठी पण. इथं 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे इथं पण 1 हा 0 पेक्षा ग्रेटेस्ट आहे ना, म्हणजे 1 कडे असणारा ग्राफ येणार. कंडिशन सॅटिस्फाईड होती, म्हणजे त्या 1च्या साईड असणारा ग्राफ आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा म्हणून. आता इथं जर उलट केलं, सेकंड साठी काय प्रॉब्लेम येतो बघा. सेकंड ऑप्शन पण ट्राय करू. पहिलं ऑप्शन तर मॅच झालंय, सेकंड साठी या ठिकाणी ट्राय करू आपण. सेकंड साठी मुलांना इथं जर ऑब्झर्व केलं 1,0 म्हणजे हिट 1 हा, मला सांगा 1 हा 0 पेक्षा छोटा असतो का? नाही. x मायनस वाय, मग ह्याच्या कुठलं नॉन ओरिजिन यायला पाहिजे ना, कारण आपला पॉईंट तर इथं आहे ना. ही कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही म्हणजे नॉन ओरिजिन. तर हे मॅच होतंय का? नाही होत. कुठलं मॅच करतंय? फर्स्ट वाला मॅच करतंय. थर्ड मध्ये पण बघा, x मायनस वाय पहिलं मॅच करतंय. दुसरं बघा, x प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू 1 घेतली, 1,0 1 इज लेस दॅन ऑर इक्वल 0. ट्रू असतं का? नाही. ह्याच्या पण नॉन ओरिजिनचा. नॉन ओरिजिन मीन्स त्या 1च्या ऑपोजिट साईडचा घ्यायचा असतो. त्याच्यामुळे ऑप्शन कुठलं मॅच करते? ऑप्शन ए मॅच करणार आहे. चला पुढे जाऊ आता. बघा क्वेश्चन आहे,
आता आपल्याला ग्राफ ओळखायचा, कुठला ग्राफ मॅच करते. 4 ऑप्शन दिलेत, कुठला मॅच करतोय ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं म्हणून त्या ठिकाणी. बघा बरं कुठला मॅच करेल. एक्स मायनस वाय, याला मी जर प्रॉपर लिहिलं, एक्स मायनस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 बनणार, बरोबर आहे. दुसरं काय बनतंय, एक्स मायनस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1. तिसरं काय बनतं, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, अशा टाईपमध्ये. चला आता आपण हा जो ग्राफ आहे, किंवा त्यांनी डायरेक्ट जसे तसे इक्वेशन घेतलेत, काही प्रॉब्लेम नाही. पहिलं बघा, त्याला नंबर देऊत आपण. फर्स्ट इक्वेशन आहे एक्स मायनस टू, एक्स मायनस टू, इथं आहे बघा, हे फर्स्ट इक्वेशन. याच्या कुठल्या साईडचा ग्राफ घ्यायचा आपल्याला, याला जर सिम्प्लिफाय केलं मी, ओरिजिन साईडचा पाहिजे, ह्याच्या ओरिजिन साईडचा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन कुठलं आहे, एक्स मायनस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, एक्स मायनस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1. इथून +1 झालं, यांच्याकडून +1 असेल तर चेंज होणार नाही. ठीक आहे, हे मायनस आहे म्हणून. मग आता या केसमध्ये काय प्रोसेस करायची आपल्याला या ठिकाणी सांगा. एक्स मायनस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 जर असेल तर शेडेड पोर्शन कुठला येणार, नॉन ओरिजिन साईडचा. नॉन ओरिजिन साईड म्हणजे हे तर मॅच करतं हे. ठीक आहे, याचा नॉन ओरिजिन साईड मॅच करतो. पहिल्याचं काय आहे, ओरिजिन साईड आहे. तर बघू आपण, ओरिजिन साईडमध्ये पुन्हा अजून 2 कंडिशन दिल्यात. एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे ह्याच्या बाहेरचा पाहिजे मला, जे की नाही आहे. पहिला ऑप्शन तर मॅच करत नाही. दुसऱ्यामध्ये बघा, याच्या ओरिजिन साईड मॅच करतंय, एक्सच्या 2चा मॅच करतंय. आता वायचं बघा, वाय किती आपला, वाय लेस दॅन 4 आहे, तो पण मॅच करतोय. आता फक्त हे बघायचं हे कुठलं काय करतं ते. एक्स वाय इज इक्वल टू एक्स प्लस 1. म्हणजे इथंच आपण काय केलं बघा, ह्याला सॉल्व केलं तर आपण किती आलं तर आपल्याला, हा या टाईपमध्ये नॉन ओरिजिन. याला ओरिजिन टेस्ट घ्यावं लागेल आपल्याला. कसं करावं लागेल बघा, एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय -1 आहे ना. आपल्याकडे काय ऑप्शन आहे मुलांना, एक्स मायनस वाय करू शकतो -1. इथं मायनस आल्यामुळे याची पोलॅरिटी चेंज करून असं होणार लेस दॅन. बरं ठीक आहे, ह्याच्यामुळे आता हे ऑप्शन बी तर ऑलमोस्ट करेक्ट आहे. फक्त आपल्याला ह्या लाईनला चेक करायचं आहे की बाकीकडे कुठं काय वेगळं आहे का, बस एवढं आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. हा ग्राफ तर नाही आहे, कारण एक्स मॅच करत नाही, आणि हा ग्राफ पण नाही मुलांना, डीवाला पण एक्सच्या बाहेरचा पाहिजे. ऑप्शन बीच येणार आपलं, काय येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन बी येणार. समजलं का. हे थोडं लक्षात ठेवा की जर वाय स्विच केला इकडं -1 राहतो, मायनसमुळे पॉलॅरिटी चेंज करून लेस दॅन ऑर इक्वल टू बनला, आणि आपल्याला याच्या ओरिजिन साईडचा ग्राफ त्या ठिकाणी घ्यायचा. ऑलमोस्ट आपल्याला बाकीचे 3 इक्वेशन मॅच करत होते. 4th इक्वेशनमध्ये थोडं कन्फ्युजन होतं, पण बाकीकडे कुठंच असं नाही आहे की, म्हणजे बाकीच्या 3 कंडिशन कुठंच सॅटिस्फाईड होत नाही. इथं एक्सवाली सॅटिस्फाईड होत नाही. ठीक आहे, या केसमध्ये बघा, या केसमध्ये एक्सवाली सॅटिस्फाईड होत नाही, या केसमध्ये एक्सवाली सॅटिस्फाईड होत नाही. तर ऑप्शन बी आन्सर येणार तुमचं. बघा इथं पण दिलंय ऑप्शन बी. ठीक आहे, तुम्ही थोडं लॉजिक आणि तुमच्या कन्सेप्टवर ट्रस्ट ठेवा. डायरेक्ट ऑप्शन न बघण्याला बेटर राहतं. चला या ठिकाणी आता याचं पण फिजिबल रिझन विचारलं. आता शेडेड पोर्शन कुठलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. बरोबर, काय प्रोसेस करतात, नीड टू फाइंड आउट शेडेड पोर्शन. यस मुलांनो, फिजिबल रिजन रिप्रेझेंटेड बाय द गिवन कॉन्स्टंट. आता इथं पण प्रॉब्लेम कसा आहे आपल्याकडे, आता काय काय दिलं थोडं समजून सांगतो मी. तर मुलांनो इथं शेडेड पोर्शन दिलेलं नाही, पण आपल्याला एक नावं दिलेत की हा जो समजा फिजिबल रिजन घेतला तुम्ही, हा वाला, एक मिनिट, याला S1 दिलाय, S2 दिलाय, S3 दिलाय आणि S4 दिलाय. तर आपल्याला काय करायचं, बघायचं हे कुठलं मॅच करते. आणि इक्वेशन पण दिलेत सगळ्यात महत्वाचे, 2x + 3y
हा काय येणार, नॉन ओरिजिन येणार, ह्याच्या बाहेरचा ग्राफ पाहिजे मला. पुढं आता -x+y ह्याच्या मधला पाहिजे, या लाईनच्या मधला पाहिजे, याच्या बाहेर याच्या मधला. समजलं? म्हणजे कुठला आला, सध्या तरी एवढा भेटला आपल्याला हवाला. आता बघायचंय 4 वाली कंडिशन. ठीक आहे, सध्या तरी आपल्याला काय भेटलं, S1 भेटलाय. आता आपल्याला 4 वाली कंडिशन बघायची. x कसा पाहिजे आपल्याला, लेस दॅन पाहिजे, जे की मॅच करते बघा, हे x लेस दॅन पण मॅच करते, आणि y ग्रेटर दॅन 3 हे पण मॅच करते. y इज ग्रेटर दॅन मीन्स नॉन ओरिजिन. तर आन्सर S1 येणार मुलांना. आन्सर काय भेटणार आहे आपल्याला, S1. सोपं आहे ना, S1 आन्सर असणार बघा, खाली पण तेच असेल राईट, S1. तर हाच आपल्याला सगळं मॅच करते. सोपं आहेत, काही काही क्वेश्चन ओरली करू शकता तुम्ही, काही टेन्शन नाही. चला पुढचं बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन्स. Visible region lies on the non-origin side of the line. Non-origin side of काय काय दिलं आपल्याला, 2x + 3y is greater than or equal to 12. दुसरं दिलंय y is greater than or equal to 3. ऑन द ओरिजिन साईड साठी हा दिलाय, हे नॉन ओरिजिन साईड दिलंय ऑलरेडी, म्हणजे आपल्याला पण माहित आहे ना, इथं असं जर असेल तर नॉन ओरिजिन असतो, आणि ओरिजिन फक्त वर्ड मध्ये दिलंय त्यांनी, आणि ग्राफ कुठं पाहिजे, फर्स्ट क्वार्टर मध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, हे कन्स्टंट यूज करून आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचे. कन्स्टंट यूज करून आपल्याला ग्राफ फाइंड आउट करायचा तो, आणि 4 ग्राफ दिलेले पण असणार आहे. ऑप्शन घेतले का नाही रे आपण, झालं S1 चं होतं ते, इथं क्वेश्चन आहे मुलांना. हे डिस्कशन कशाचं आहे मुलांना, हे व्यवहारच्या क्वेश्चनचं होतं. चला पुढचं बघा आता, 2024 चा क्वेश्चन आहे मुलांना. A shaded area in the given figure is, आणि याच्यामध्ये पुढे दिलंय solution set for some system inequations, the maximum value of the functions. Z max आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं मुलांना. Z max क्लिअर आहे. Z max फाइंड आउट करण्यासाठी प्रोसेस काय करायची, आता पहिलं आपल्याला पॉईंट भेटणं गरजेचं आहे, आणि इथं आता काय 3 गोष्टी काढायच्यात. पहिली गोष्ट कुठली, तुम्हाला इक्वेशन बनवावं लागतील हे कन्स्टंट यूज करून. दुसरी गोष्ट पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, एकदा इक्वेशन भेटले की पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, याचं इक्वेशन सोपं आहे, x = 6 येतं बघा. ठीक आहे, x = 6 म्हणजे इथलचा एक पॉईंट तर तुमचा कसा आला, 6 आला, इथं y काढावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, तसंच बाकीचे इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करावं लागतील. इथले पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटतोय, इथला आपल्याला 6, इथला भेटला आपल्याला. ठीक आहे, आणि आपल्याला अशा केसमध्ये कुठली व्हॅल्यू विचारली जाते, मॅक्झिमम. का बरं, मिनिमम तर इथं 0 0 येते ना, मॅक्झिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी विचारली जाते मुलांना. काय प्रोसेस करताना सांगा, या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढून घेऊ आपण सगळे. 10 आणि किती रे, 10 आहे, म्हणजे इथं याचं इक्वेशन x + y = 10 येणार. पण y0 असेल तर x 10 येतं, x0 असेल तर y 10 येतं. त्याच्यानंतर दुसरं आहे 5 आणि 7. 5 आणि 7 कसं करायचं मग, 5 आणि 7, 5 मायनस, याला असं करू शकतो का मी, x + y = -2. बघा बरं मॅच करतं का. आता y जर आपण 0 घेतला, नाही रे, y 0 घेतला तर बिघडणार आहे. इक्वेशन आपल्याला काढावं लागणार आहे, कसं काढत बघा आता. 7 आणि किती, 5 आहे, x - 7 हा घेतला, आणि दुसरा घेतला बघा, y किती आपला, -7 चं प्लस होईल, आणि y किती येणार, -5. बघू बरं याचं किती येतं ते, नाही याच्यामध्ये एक्स वाय वाली टर्म भेटेल. आपल्याला इक्वेशन तर बनवावंच लागणार आहे लाईनचं. दोघांचे ॲडिशन किती येते बघा, 5 आणि -7. अरे इथला पॉईंट भेटते ना आपल्याला, दोन्ही पॉईंट भेटतात. आपल्याला काय करायचं, इक्वेशनची इथं तर गरज नाही, पॉईंट भेटेल तुमचा 0,5. x0 असेल तर y 5, आणि आता y0 असेल तर x किती आला पाहिजे, -7.
बरं, याचे पॉईंट आता इथला पॉईंट भेटला आपल्याला, हा पण भेटलाय, हा पण भेटलाय. आता शिल्लक राहतो आपला हा पॉईंट. हा पॉईंट सोपा आहे आणि x6 असेल तर y किती येणार, 4 येणार. हा पण पॉईंट त्या ठिकाणी भेटलेला आहे मला. आता फक्त हा पॉईंट राहतो आणि मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली. मला वाटतं जर आपण हे पॅरलल लाईनचा कन्सेप्ट यूज केला तर सगळ्यात बाहेरचा कुठला येतो पॉईंट, हाच पॉईंट येत असेल आय थिंक. ठीक आहे, कारण हे कन्सेप्ट हे शॉर्टकट आहे मुलांना याचं. कसं असंच आपण पॅरलल लाईन ड्रॉ करत गेलो तर बाहेरचा पॉईंट बघायचा, सगळ्यात बाहेरचा पॉईंट हा मॅक्झिमम असतो आणि सगळ्यात मधला पॉईंट, समजा हा ग्राफच तुमचा असा असता, इथं ग्राफ जर असा असता मुलांना, समजा एवढा पोर्शन आपण अशा टाईपमध्ये असता, तर आपलं मिनिमम व्हॅल्यू या पॉईंटसाठी आली असते. पण पॅरलल लाईन ड्रॉ करताना सगळ्यात छोटा पॉईंट हा झाला असता. बघा बरं इथं, म्हणजे आपल्याला हा पॉईंट जर भेटला तरी आन्सर भेटून जाते. हे पॉईंट नाही काढला तरी चालतंय, त्यांनी काढले असतील, पण जसं आपण शॉर्टकट मारतो ना या टाईपमध्ये पॅरलल लाईनच्या कन्सेप्ट प्रमाणे, सगळ्यात बाहेरचा कुठला पॉईंट येतो, पॉईंट बी, आणि पॉईंट बीचीच मॅक्झिमम व्हॅल्यू असणार आहे. तर सगळे पॉईंट काढून घेतले त्यांनी. तर झेडचं इक्वेशन पण लिहिलंय. जसं आता एक एक पॉईंट बघितला, 0 साठी 0 येणार आहे, 6,0, 6,4, पुन्हा 3, किती आलंय आपलं, मॅक्झिमम पॉईंट काढले. तर इथं बघा सगळे पॉईंट काढले बरं का, सगळे काढून घ्यायचे. पण आधी तो काढायचा जो आपला पॅरलल लाईनने बघितलं. तर बघा रे, या ठिकाणी 6,4चे व्हॅल्यू 36 आहे, बाकीचे सगळे कमी आहेत. मॅक्झिमम व्हॅल्यू किती आली आपली, 36 आली. तर हे पॅरलल लाईनचं थोडं लक्षात आलं का, की आपल्याला सगळे चेक करायचे, पण एकदम एमर्जन्सी केसमध्ये थोडा शॉर्टकटमध्ये करायचं असेल तर बाहेरचा पॉईंट आधी बघायचा, हा मॅक्झिमम असतो आणि मधला सगळ्यात मिनिमम असतो मला शेडेड पोर्शन मध्ये. सर नेक्स्ट बघा, आता पुढचा क्वेश्चन बघा मुलांना. काय काय करायचंय, मॅक्झिमम व्हॅल्यूज काढायची. तर पण काय करावं लागेल, ग्राफ काढावं लागेल ना आपल्याला मॅक्झिमम साठी. याचा ग्राफ काढून घेऊ आपण आणि त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू त्या ठिकाणी काढू मुलांना. तर ग्राफ बघा, आता इथं कसं बनणार, हे x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बनणार. हे काय बनतंय, y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. म्हणजे आपल्याला दोन लाईन तर भेटलं, x ची y ची. याच्या बाहेरचा ग्राफ पाहिजे आणि याच्या मधला पाहिजे. एक स्क्वेअर ब्रॅकेट तर आपल्याला त्या ठिकाणी भेटलेलं आहे. आणि दुसरं आता काय आहे, x प्लस वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. म्हणजे आपल्याला या टाईपची एक लाईन पास होणार आहे, जी अशी पास होईल, अशी, आणि ह्याच्या मधला पाहिजे. ठीक आहे, आता शेडेड पोर्शन घ्यायचा कुठला बाबा, हा पण एक इश्यू आहे. एक्सच्या बाहेरचा पाहिजे, वायच्या मधला. आय थिंक हा वाला शेडेड पोर्शन राहणार आहे. आणि याच्यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन किती भेटतील मग, ग्राफ कसा आला यांचा, y इक्वल टू 3 मध्ये येईल हे अशा टाईप मध्ये. x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, मग तुमचं शेडेड पोर्शन, अरे मगाच बरं होतं, कसं मी केलं रे, हे मगाच करेक्ट आहे मुलांना, आपण जे घेतलं होतं ना त्याच टाईप मध्ये. इरेज होईना, आता पेनाच्या मोडवर घ्यावं लागेल आता पुढचे 15-20 मिनिट. बा या टाईप मध्ये आपण ग्राफ काढलाय. ठीक आहे, जसं आपण आता इथं घेतलं बा एक्स वाला, त्यांनी x इक्वल टू 2 वाला, हे y इक्वल टू 3 वाला, आणि त्याच्यामधून जाणारा पुन्हा हा वाला x प्लस वाय 8. ठीक आहे, तर अशा केसमध्ये थोडं काय करू आपण, थोडं तुम्ही काय करा तिथं केअर, म्हणजे थोडी काळजी घ्या तिथे, की थोडं असे नंबर घ्या, 1 2 3 4 5 6 7 8. इकडे पण काय करा, 1 2 3 4 5 6 7 8. राईट, मग आता स्केल ना तुम्ही इथं एक लाईन ड्रॉ करा. कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, प्रॉब्लेम असा आहे मुलांना, की इथं आपण लॉजिक नाही लावू शकत, की म्हणजे तो इथून इंटरसेक्ट होतो, पण आपण इथून पास केला ना ग्राफ अंदाजे. मग अशा केसमध्ये थोडं आपल्याला
माहीत राहत नाही एक पॉईंट इथून पास होणार आहे का बाहेरून पास होणार आहे. त्या केसमध्ये थोडे अप्रॉक्सिमेट नंबर घ्या, 2 जे लार्जेस्ट नंबर असेल तर 5-5चा गॅप घ्या, 2 घ्या, अशा टाईपमध्ये म्हणजे ॲटलिस्ट ॲव्हरेज काढतायत. आता बघा बरं आपलं एकदम परफेक्ट ग्राफ बनणार. एक्स इक्वल टू 2 वाला इथून पास होत आहे, वाय इक्वल टू 3 वाला इथून पास होत आहे. आणि आता आपल्याला याच्या बाहेरची व्हॅल्यू पाहिजे, याच्या मधली पाहिजे आणि याच्या पण मधली पाहिजे. तर आपला हा शेडेड पोर्शन त्या ठिकाणी 100% भेटून गेला. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इथली व्हॅल्यू किती येणार, 2,0. इथली व्हॅल्यू किती येते बघा, 8,0. राईट. इथली व्हॅल्यू किती येते, इथे किती एक्स प्लस वाय 8 होता ना, म्हणजे एक्स वाय किती, वाय तर 3 आहे, 5 येणार, 5,3 येणार. इथला पॉईंट किती, एक्स किती आपला, x2 आहे आणि y3 आहे, बरोबर आहे. दोघांचा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे ना. सगळे पॉईंट भेटले. किती पॉईंट भेटतात आपल्याला, ए बी सी आणि डी. तर हे 4 पॉईंट भेटतात. 4 पॉईंटचं मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची आपण. पुट करायचं आन्सर किती आलं तुमचं सगळ्यात जास्त, डी पॉईंटसाठी काढलं बघा, 800 येते. मॅक्झिमम व्हॅल्यू किती आली, 800. आणि इथं जर डिफरन्स विचारला असतं तर काय केलं असतं आपण, मॅक्झिमम मायनस मिनिमम त्या ठिकाणी व्हॅल्यू घेतली असते मुलांना, जे की किती आले असते, 600 आले असते. हे दोघांमध्ये सबट्रॅक्शन घेतलं असतं. समजलंय इथपर्यंत, काय डाऊट आहे का रे? यस आहेत का, अनमोल रतन आहेत सगळे? चालू बंद राहतो करा. बघा जरा क्वेश्चन थोडे याचं सांगा. आता तुम्ही बघा वर, घ्या टाइम तुम्हाला, 4 मिनिटं. चला 4 नाही 3 मिनिटं घेऊत आपण. दिसतोय ग्राफ, लावा लॉजिक लावा. आता कुठला आन्सर येईल बघा. आदित्य गायकवाड, आदित्य काय लय ॲब्सेंट रे बाळा, लय ॲब्सेंट आहेस. कालच्या लेक्चरला नव्हता. ते क्वेश्चन सगळे करून घे, ग्रुपला टाकलेले बघ, जवळपास 60 क्वेश्चन आहेत, लाईन अँड प्लेन 3D चे. विथ सोल्युशन टाकलेलं आहे, ते बघून घ्या सगळे क्वेश्चन त्याच्यावरचे. म्हणजे मोस्टली हेच करायचं आपल्याला, PYQ प्लस थोडंफार थिअरी घेत जाऊ, जेणेकरून 25चे सॉल्व्ह होतील. भरपूर क्वेश्चन आहेत. डिफरन्सिएशनचे बघा ना, 60-70 क्वेश्चन आहेत. एवढे होतच नाही, 20-30 क्वेश्चन सॉल्व्ह होते. म्हणजे टाइम तेवढं नाही ना आपल्याकडे. क्वेश्चन प्लस सोल्युशन ज्यांना म्हणजे वन शॉट मध्ये तेवढं कव्हर करायचं असेल तर 3 तासाचं सेक्शन पाहिजे, प्लस तुम्ही सोल्युशन केलं पाहिजे. म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं एवढं सांगितलं पॉसिबल आहे म्हणजे. पण तरी घेऊ आपण मॅक्झिमम. बघा बरं याचं सोल्युशन काय येऊ शकतं. आता पहिलं तर तुम्हाला लाईन आयडेंटिफाय करावं लागतील. बघा 2च इक्वेशन आहेत बरं का, 2च इक्वेशन आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे जास्त अवघड नाही आहे. 2 इक्वेशन आहेत, त्याच्यातच आपल्याला आयडेंटिफाय करायचं. हा कुठल्या लाईनचा ग्राफ आहे तो बघू आपण. 2x + 3y इज लेस दॅन ऑर इक्वल 6 आणि y0 असेल तर x किती आला 3 आणि x0 असेल तर y किती आला 2, 3,2. याच्या कुठल्या साईडला, म्हणजे ही लाईन आहे आपली फर्स्ट. दुसरी लाईन बघा आता, y0 असेल तर x किती येतं 4, x0 असेल y किती येतं 1. ही दुसरी लाईन आहे. फक्त आता बघायचं आहे ओरिजिन नॉन ओरिजिन कुठे आहे. हे कसं आहे रे, ओरिजिन साईड पहिल्या लाईनच्या ओरिजिन साईडला, आणि दुसऱ्या लाईनच्या काय पाहिजे, नॉन ओरिजिन साईडला, दुसऱ्या लाईनच्या नॉन ओरिजिन साईडला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मला वाटतं फर्स्ट ग्राफ तर मॅच करत आहे, तरी आपण दुसरे ग्राफ थोडे बघूत मुलांना याच्यामध्ये. ठीक आहे, कारण फर्स्ट तर मॅच करते ना 100%. ह्याच्या मधला म्हणजे हा येणार आणि ह्याच्या बाहेरचा म्हणजे हाच येणार, या लाईनच्या बाहेरचा आणि ह्या लाईनच्या मधला. दुसऱ्या केसमध्ये बघा, ही पहिली लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे. मग ह्या दुसऱ्या लाईनचा कसा पाहिजे, बाहेरचा पाहिजे, नॉन ओरिजिन साईड, जो की नाही आहे. हा ग्राफ तर नसणारच. आणि ह्या पहिल्या लाईनच्या पण मधला असतं तर हे पण घ्यावं लागलं असतं. हे पण नाही, हे पण नाही मुलांना, तर ऑप्शन येते. चल बघा, याला ट्राय करा आता. बाउंडेड अनबाउंडेड काय राहतं सांगा मला, सांगा. अजून भरपूर 5-7 क्वेश्चन बाकीत आपले. फिजिबल रिजन दिलंय, लाईज ऑन ओरिजिन साईड. ठीक आहे, म्हणजे हे ओरिजिन साईड म्हणजे ह्याचं दिलं या टाईपमध्ये, नॉन ओरिजिन म्हणजे या टाईपमध्ये, आणि फर्स्ट क्वाड्रंट. जाऊ दे, हे झालंय आपलं.
हे बघा, हा क्वेश्चन आहे आणि खाली ऑप्शन आहेत. द रिजन रिप्रेझेंटेड बाय द इनइक्वेशन्स, बाउंडेड आहे, अनबाउंडेड आहे. ग्राफ काढावं लागेल मुलांना. तुम्हाला ग्राफ काढून डिसाईड करायचं आहे कुठल्या टाईपचा ग्राफ आहे, बाउंडेड आहे अनबाउंडेड आहे, हे तुम्हाला डिसाईड करावं लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला याचा ग्राफ काढावा लागेल. राईट. आता 2-3 गोष्टी सांगतो मी. समजा असा ग्राफ आला, याला घ्यायचं बाउंडेड, ठीक आहे, सिंगल टोन वगैरे नसते आपल्याकडे. दुसरा ग्राफ असा आला समजा अशा टाईपमध्ये, अनबाउंडेड घ्यायचं याला. तिसरा ग्राफ असा आला, एक लाईन अशी एक लाईन अशी, याच्या बाहेरचा आणि याच्या पण बाहेरचा, याला अनबाउंडेड घ्यायचं नाही. याला काय घ्यायचं मुलांना, आपल्याकडे ऑप्शन मध्ये काय आहे, ऑप्शन मध्ये जर बघितलं, अनबाउंडेड समजलं, बाउंडेड रिजन समजलं, ठीक आहे, सिंगल टोन वगैरे नसते आपल्याकडे, ठीक आहे, तो ऑप्शन काय येणार, नल सेट येणार, किंवा कॅन नॉट बी डिटरमाइंड असं पाहिजे. मगाच्या केसमध्ये होतं ना, कॅन नॉट बी डिटरमाइंड, या टाईपमध्ये. इथं नल सेट दिलं तर नल सेट घ्यायचं, कारण हा बाउंडेड पण नसतो आणि अनबाउंडेड पण नसतो. या टाईपचा ग्राफ येणार तुमचा. फिजिबल रिजन लाईज ऑन द ओरिजिन साइड आणि नॉन ओरिजिन साइड. फिजिबल रिजन इज अ नल सेट. नल सेटमध्ये दोघांमध्ये काहीच कॉमन नसल्यामुळं तो नल सेट घ्यायचा. या लाईनच्या बाउंडेड साईडला ओरिजिन साइड, नॉन ओरिजिन साइड. चला पुढचं घ्या. इथं आता क्वेश्चन पण दिलाय आणि ग्राफ पण दिलेत, तर आपल्याला बघायचं या ठिकाणी कुठलं मॅच करतं हे बघायचं. बघा बरं, ट्राय करा कुठला मॅच करतोय ते बघायचं. ग्राफ पण ठेवतो मी इथं. पहिलं बघा, पहिलं मॅच करतंय का. टेस्ट द्या जरा, टेस्ट महत्वाचं आहे रे, टेस्ट महत्वाचे आहेत बाळा. तुम्ही इकडचे तिकडचे लेक्चर बघत बसता, काय उपयोग नाही. फिजिक्स वाला दिनेश सर सध्या नाही ते टाइम, म्हणजे इथं जे होतं तेवढंच बघा, आणि तुम्ही जे शिकलात बोर्डला आणि तेच टेस्टमध्ये अप्लाय करा, आणि संध्याकाळी तेच पेपरमध्ये काय चुकलंय ते बघायचं. या 3च गोष्टी करायच्या, तर अभ्यास होईल. काय थिअरी 10 जागेवर बघून काय होणार आहे. जोपर्यंत तुम्ही ते इम्प्लिमेंट करणार नाहीत, नवीन नवीन क्वेश्चन सॉल्व करणार नाहीत, तोपर्यंत काय म्हणजे होणारच नाही. मॅथमॅटिकल ब्रेन ॲप्रोच बसणारच नाही तुमचं. किती वेळेस तुम्ही फॅक्टर ह्याचं बघा त्याचं बघा, थिअरी काय आता बोर्डला लिहायची का तुम्हाला. आता तुम्ही एकच काम, दररोज टेस्ट, बरे 10 मार्क पडलेत ना, 40 क्वेश्चन रॉंग झालेत ना, ते 40 सॉल्व करायचे. ते काल नाही त्याचा विचार करायचा. हे जर फॉर्मॅट अप्लाय केला, रफ रफ मार्क वाढतील. मग तुम्ही टॉपिक टेस्ट द्या ना, टॉपिकवरचे टेस्ट द्या. आता जसं सगळ्या सिलेबसवरच्या टेस्ट घेतल्या, ते देऊन बघा. कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत ते तुम्हाला एक कळेल ना, काय अभ्यास करायचा आहे. चला या क्वेश्चन मध्ये सांगा कुठला आहे हा नॉन ओरिजिन आहे. याचा कसा पाहिजे, नॉन ओरिजिन. पुन्हा आलं का नाही झिरो वाली कंडिशन. 0.1,0 घ्या. 0.1,0 जर पुट केलं तर आन्सर किती येत आहे, 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 1 हा 0 पेक्षा मोठा असतो ना. मग काय घ्यायचं बघा, नॉन ओरिजिन साईडला येणार ते, राईट. बरोबर, काय आन्सर येऊ शकतो तुमचं. ट्रू आहे म्हणजे ग्राफ आपला, याचा ग्राफ या साईडला आला पाहिजे. ही कंडिशन ट्रू होते ना, या साईडला आला पाहिजे. जे का नाही याच्यामध्ये, त्या साईडचा कुठला आधी बघू. संपलं कायच, इथं मॅच करते बघा. याच्या हा 1,0 साईडला आला. दुसरं काय, आता दुसरं x - 5y - 5, याला कुठल्या साईड दिली, याच्यासाठी साईड आहे ओरिजिन साईड. ओरिजिन साईड आहे ना, ओरिजिन साईड. नाही, ओरिजिन साईडला आपल्याला बघावं लागेल. कुठे रे,
x minus 5y is less than or equal to minus 5. हे तर आपलं सॅटिस्फाईड झालं. हे तुमचं 1,0 कडे मॅच करतंय, त्याच्याकडे ग्राफ येणार तुमचा, म्हणजे 1,0 इकडे पॉईंट आहे, तो ग्राफ इकडचा झाला. दुसऱ्या केसमध्ये ओरिजिन साईड सांगितलंय, पण इथं तर बाहेरचं दिसतंय आपल्याला. या लाईनच्या ओरिजिन साईडला म्हटल्यानंतर नॉन ओरिजिन द्यायला पाहिजे, तर त्यावेळेस हे ऑप्शन मॅच करणार आहे. याचं नॉन ओरिजिन म्हणजे हा ग्राफ घेतला असता तर हे मॅच झालं असतं. अजून कुठला ग्राफ आहे का? याच्या ओरिजिन साईड मॅच झालंय, आणि याचं पण कसं पाहिजे, ओरिजिन साईड. ऑप्शन डी मॅच करतंय मुलांना, पण यांनी सी आन्सर दिलाय. बघा ना, याला पण ओरिजिन साईड दिलंय, ह्याला पण तुमचा पॉईंट 1,0 मॅच करतोय. ठीक आहे, तर ही पॉलॅरिटी मला वाटतं अशी पाहिजे याच ठिकाणी, तर मग येणार आहे करेक्ट. कारण ह्या लाईनच्या नॉन ओरिजिन म्हणजे इकडचा पोर्शन दोघांच्या मधला. ठीक आहे, हे असं असेल तरच हे करेक्ट आहे, पण क्वेश्चन मध्ये तसं नाही म्हणून ओरिजिन साईडला आहे. हे क्वेश्चन मध्ये गडबड आहे थोडी, हे नाही मॅच करत. बघून घ्या एकदा, वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या, बघा याचा क्वेश्चन ठेवतो मी इथे. म्हणजे काय होईल, काय वेगळं भेटतंय का बघू आपण. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं जे आहे ते ऑनलाईन. झालं एक 5 मिनिट, अजून 2 क्वेश्चन बाकी होऊन जाईल. हा, हे आता आहे तुमचा 7.3 एक्सरसाइजवर होतं ना आपले थेरॉटिकल क्वेश्चन्स वगैरे, त्याच्यावरचा क्वेश्चन आहे मुलांना. म्हणजे हे खूप कमी विचारतात, पण विचारत नाहीत असं नाही, विचारतात हे पण जरा फ्रिक्वेन्सी कमी असते याची, मॅक्झिमम मिनिममवाले जास्त राहतात. बघा बरं काय प्रोसेस करायची याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चर कंपनी प्रोड्यूस 2 ॲटम्स ए आणि बी. पुढं काय दिलं आपल्याला, each twice should be proceed in 2 machines 1 and 2. Machine 1 can be operate from maximum 10 hours and 40 minutes. It takes 20 minutes for atom A and 50 minutes for atom B. The machine second can operate. आधी तर कंडिशन थोड्या चेक करायच्यात. सगळ्यात आधी पैसे बघायचे कुठे आहेत ती. 25 रुपीज कुठे आहेत ते बघायचं, 18. म्हणजे इथून झेड बनणार तुमचा 25x, कारण हे 25 रुपीज ए आयटमसाठी आणि एका ए आयटमसाठी 25 रुपीज आहेत. काय हे प्रॉफिट आहे, आणि एका बी आयटमसाठी 18 रुपीज प्रॉफिट आहे. मग आपल्याला नंबर ऑफ आयटम तिथे एक्स असणार, नंबर ऑफ आयटम बीचे किती असणार, वाय असणार. हे बनणार तुमचं 25x प्लस 18y. हे आपलं पहिलं इक्वेशन झालं. आता प्रॉफिट म्हणल्यानंतर मॅक्झिमम प्रॉफिट म्हणायचं असतं, आणि जर समजा खर्च काढायचा असेल तर मिनिमम असं राहतं ते. तर या ठिकाणी मॅक्झिमाइज कुठलं ऑप्शन मॅच करतंय, फर्स्ट सेकंड आपल्याकडे झेड तर आहे. सब्जेक्ट टू कॉन्स्टंट मध्ये काय करायचं आता इथं जायचं आपल्याकडे, कुठे बघा मॅक्झिमम आवर्स मिनिमम आवर्स कुठं लिहिलेलं आहे का बघायचं. या ठिकाणी बघा आता काय करू आपण, ए साठी 20 मिनिट्स आहे फॉर ए साठी, आणि 15 मिनिट्स फॉर काय बी साठी, आणि टोटल मॅक्झिमम टाइम किती आपला 10 hours 14. म्हणजे हे किती बनणार तुमचं, इथं बनणार 20x प्लस 15 दिले ना, 15y, आणि आता मॅक्झिमम अवेलेबल आहे म्हणजे या टाईपमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त वापरू शकत नाही आपण. आता आपल्याला बघायचं 10 hours आणि 40 मिनिट्स म्हणजे 60 मिनिटाचं 1 तास असतं. 600 प्लस 40 640 मिनिट झाले. तर तुमचं एक इक्वेशन बनलं. दुसरं इक्वेशन बघा, आता दुसरं इक्वेशन कसं काढायचं, इथं दिलंय बघा, सेकंड मशीन कॅन बी ऑपरेट टोटल टाइम 8 hours 20 minutes. It takes 5 minutes for atom A
म्हणजे हा किती बनणार तुमचा 5x बनणार प्लस आणि 8 मिनिट्स फॉर ॲटम बी 8y आणि आता टोटल टाइम तिथं पण दिलेत तर तो पण काय घ्यायचा आहे ॲटलिस्ट म्हटलं असतं तर तो ग्रेटर दॅन घेतला असतं कमीत कमी म्हटलं असतं पण ॲटमोस्ट दिलंय तिथं ठीक आहे टोटल टाइम किती दिला आपल्याला 8 hours 20 मिनिट 48 प्लस 20 किती आला रे 500 तर हे आपल्याला भेटतं आणि एक्स वायच्या व्हॅल्यू कशा असतात ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असतात ऑप्शन बी मॅच करते इथं ठीक आहे हे रॉंग दिलं बघायचं अशा टाईपमध्ये तुम्हाला थोडं विचार करावं लागेल कसं सॉल्व करायचं सगळ्यात आधी पैसे बघायचे कुठे इथं बघायचं प्रॉफिट काढायचं आहे का खर्च पाहिजे मिनिमम दिलंय मिनिमम रिक्वायरमेंट दिलेली का प्रॉफिट दिलंय हे आपल्याला बघायचं प्रॉफिट असेल तर मग मॅक्झिमम वाले ऑप्शन बघायचे मग हे झेड मॅक्स काढून घ्यायचं आधी एक्स वाय लावून ह्याला नंतर कंडिशन बघायच्या 10 hours 40 minutes म्हणजे मिनिटामध्ये दिला आहे सगळा खेळ त्याला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं 640 तर मॅक्झिमम अवेलेबल टाइम आहे ना हा त्याच्यामुळं लेस दॅन ऑर इक्वल टू येणार तिथं या टाईपमध्ये आणि याला पण तेच येतं चला पुढचं बघा हे आता एक्सप्लेनेशन आहे ते जाऊ द्या 6 क्वेश्चन बघा आता द सोल्युशन्स फॉर मिनिमायझिंग द फंक्शन z इक्वल टू एक्स प्लस वाय अंडर रियल पी म्हणजे मिनिमम व्हॅल्यू काढायची फक्त ठीक आहे बाकी ग्राफ काढायचा माहिती आहे तुम्हाला पॉईंट काढायचे पॉईंट काढून पुट करून याची मिनिमम व्हॅल्यू किती आली बघा इथं पण आली नाही इथं इनफायनाईट सोल्युशन येतं मग बरं रिपीट झाला वाटतं मगाचा क्वेश्चन 2 आलं 2 वेळेस रिपीट नाही पण त्या टाईपचं 2 वेळेस 2 आलं म्हणजे इन्फिनिटी मेनी सोल्युशन असतं तर इकडे बघा आता पुढचं मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली मॅक्झिमम व्हॅल्यू काय करायचं सेम प्रोसेस ग्राफ काढला पॉईंट काढले आणि मॅक्झिमम व्हॅल्यू चेक केली कुठल्या पॉईंटसाठी इथं 6 आली त्याच्यानंतर याचं आता नाही तर 22 55 इथला पॉईंट म्हणजे कॅल्क्युलेट केलं भेटेल तुम्हाला तिथे ठीक आहे तर किती आलं मॅक्झिमम 22 बाकी एक्सप्लेनेशन काय आहे याच्यात असं काय एक्सप्लेनेशनची गरज नाही ते सोल्युशन डबल क्लिअर आहे मुलांना या टाईपमध्ये आजचं सेक्शन घेतलं आपण आता अनम्यूट करून थोडं बोलू शकता अजून काय घ्यावं लागेल लेक्चरमध्ये तुमची काय अपेक्षा ते सांगू शकता यस सांगा पार्ट 2 चालू करायचं आपल्याला उद्याच पार्ट 2 चालू होईल बरं तर ऑफलाईन लेक्चरचं थोडं अजून म्हणजे पायाचं झालंय पण पाय टेकवायचं नाही मला अजून थोडं एक 4-5 दिवस तर नेक्स्ट वीक एंडच्या टायमिंगला होऊ शकतो ऑफलाईन लेक्चर टेस्टचं काय करतं सांगा तुम्ही पण ऑफलाईनमध्ये एवढं कंटेंट मला वाटत नाही म्हणजे 1.5 तासामध्ये होईल इथं आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन सगळ्या म्हणजे रेग्युलर मुलं आहेत त्यांना तर माहिती आहे सगळ्या गोष्टी होतील म्हणजे मध्ये बाहेर करतायत येत आहेत जात आहेत ठीक आहे तर त्यांना मग थोडं जग सुनं वाटणार आहे आणि कम्पेअर करत बसू नका बाबा हे इकडे असं भेटतंय तसं भेटतंय कारण आपण काय करतोय रेग्युलर सिस्टम फॉलो करायला होते एक मध्ये आपण एक टाइम टेबल बनवलेला आहे त्याप्रमाणे आपण टॉपिक घेतोय मला मनाची इच्छा वाटली तर मी लॉजिक शिकवत बसत नाही 2-3 दिवस पोरांना पण भारी वाटेल ठीक आहे म्हणजे मला जिथं वाटतं आता जसं आता वेक्टरला अजून एक लेक्चरची गरज आहे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला एक लेक्चरची गरज आहे ते घेणार मी ते असं नाही जसं आता लाईन आणि प्लेनचं एक थेरॉटिकल झालं तर लाईनचा 100% पोर्शन कव्हर झाला आहे प्लेनचं पण आपलं त्या ठिकाणी 70% सेक्शन झालं ठीक आहे 1-2 पॉईंट बाकी होते आपले त्याच्या नोट्स पण ग्रुपला टाकल्यात म्हणजे आपण एक थोडं सिस्टम प्रमाणे चाललो असं रँडमली नाही तुम्हाला आज केमिस्ट्रीचं वाटलं केमिस्ट्रीचं बरेच मुलांनी आपली केमिस्ट्रीची टेस्ट दिली केमिस्ट्रीचं सोपं आहे तो काय नुसतं थेरॉटिकल तर सिलेक्ट करायचं असतं फिजिक्सला प्रॉब्लेम आहेत मॅथला प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे असं नका आपण काय करतो एक प्रोसेस फॉलो करतोय डेलीचा एक कुठला टॉपिक आहे तो आपला फिक्स आहे मुलांना जसं आता पुढे डिफरन्सिएशन एवढे असेल इंटिग्रेशनचे 3 होतील डिफरन्शियल इक्वेशन होतील प्रोबॅबिलिटी बायनॉमियल
हे आपण एक सिक्वेन्स ठेवलेला आहे, तो जर तुम्ही पण फॉलो केला तर मग तुम्हाला पण डिरेक्शन भेटेल अभ्यासाला. बघ किती 24 तासामध्ये किती लेक्चर येतात तुमचे, 1.5 ते 3 तासाचे लेक्चर होतात, बाकीचं टायमिंग आहेच ना. तुम्ही हे ऑनलाईनचे लेक्चर स्किप करू नका. हाच पोर्शन शिकवायला आपल्याला तिथं डबल टाइम लागला असता. मॉर्निंगला 1.5 तास, इव्हिनिंगला 1.5 तास, 3 दिवस लेक्चर झालं असतं आठवड्यामध्ये तुमचं पुन्हा. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या 6 दिवस, जे आपले 6 टॉपिक होणार होते त्याला तुम्हाला 2 आठवडे लागले असते. त्याच्यामुळं थोडं बघा, कारण आपण थेअरी प्लस MCQ पण घेतोय, घेत नाही असं नाही. जसं जसं रिक्वायरमेंट आहे तसं आपण चेंज करत चालतोय. तुम्ही जसं जसं इन्फॉर्म करताल तसं अजून इम्प्रूव्हमेंट करता येईल आपल्याला. आता तसे तर PYQ चालू केलेत ऑलरेडी आपण.